यानंतर मी डॉक्टर प्रसाद करमरकर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय पद्मश्री दादा इदाते यांचं स्वागत करावं. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी एकत्र त्यांचं स्वागत करावं. नमस्कार. सुप्रसिद्ध पाहुणे, युवा प्रेरणा कट्टाचे सर्व सदस्य आणि या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. महाजन प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने कृष्णमामा महाजन यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार, जो आरोग्य, शिक्षण, उद्योजकता व समाज प्रबोधन इत्यादी विषयांमध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यासाठी आतापर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मोहनराव भागवतजी, भैयाजी जोशी, परम संगणक निर्माते विजय भटकर अशी असंख्य मान्यवर मंडळी अतिथी म्हणून उपस्थित राहिली. तसेच सीमेवरील जवानांना दरवर्षी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात राख्या पाठवणे असेल, गणपती सजावट स्पर्धा असेल, विविध ठिकाणी घेतले जाणारे मेडिकल कॅम्प असतील, याचबरोबर आपत्ती काळातील सेवा कार्य देखील चालते. नुकताच दापोलीत सांस्कृतिक महोत्सव नावाचा 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत दिमाखात आपण आयोजित केला. त्याचे संपूर्ण दापोलीकर साक्षीदार आहेत. आपल्याला तर माहीतच आहे की युवा प्रेरणा कट्टा हे व्यासपीठ जे नेहमीच विचार मंथन आणि प्रेरणादायी चर्चांसाठी ओळखले जाते. तर अशाच एका कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आपण एका अद्वितीय व्यक्तिमत्वाचे स्वागत करत आहोत. IAS अनिमेश वजे सर. अनिमेश वजे सर हे केवळ नाव नाही तर एक प्रेरणास्रोत आहे. त्यांचं संशोधन, त्यांचे विचार आणि त्यांनी दाखवलेल्या प्रगतीचा मार्ग अनेकांना नवी दिशा देतो. त्यांच्या योगदानामुळे शास्त्रीय जगतातील अनेक नवी दालने खुली झाली आहेत. आज आपल्याला त्यांच्यासोबत संवाद साधण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये काही विशेष प्रश्नांद्वारे आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, संशोधनाबद्दल आणि त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल अधिक जाणून घेऊ शकतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की अनिमेश वजे सरांचे टाळ्यांच्या कडकडाटात मनःपूर्वक स्वागत करू. धन्यवाद. नमस्कार. कैलासवासी कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित युवा प्रेरणा कट्टाच्या 5व्या भागामध्ये मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपलं भाग्य आहे की आपल्याशी संवाद साधण्यासाठी दापोलीतील एक रत्न आपल्याला लाभले आहे. संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिसेस कमिशन या महत्तम काठिण्य पातळी असणाऱ्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये प्रवेश प्राप्त केलेले असे IAS श्री अनिमेश वजे यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत आणि अभिनंदन करू. त्यांची निवड IIS म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस म्हणजेच भारतीय माहिती सेवा आयोगामध्ये झाली आहे. त्यांचे मूळ गाव मुरुड आहे, त्यामुळे दापोलीतील मानाच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा ठेवला आहे. बाकी सर्व गोष्टींचा उलगडा त्यांच्याशी संवाद साधताना होईलच, त्यामुळे मी जास्त विलंब न करता लगेच मुलाखतीला सुरुवात करतो. अनिमेश UPSC परीक्षेतून आत्ताच उत्तीर्ण झालाय यशस्वीरित्या पहिल्याच प्रयत्नांमध्ये. तर तुला आता कसं वाटतंय? मला छान वाटतंय. त्याआधी मी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानू. कैलासवासी मामा महाजन, दीपक काका, मिहिर आणि खरं तर मला तुम्ही या सत्रामध्ये लहान मुलांना 11वी-12वीतल्या मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी बोलवले. पण मी या युवा प्रेरणा कट्टामध्ये युवा समजून आलोय आणि मी ज्यांच्याकडनं प्रेरणा घेतली ते दादा इदाते सर. त्यांना कदाचित माहिती नसेल, एकदा आमच्या रोटरी शाळेमध्ये ते व्याख्यान द्यायला आले होते. तेव्हा नुकतंच त्यांचं डिनोटिफाईड ट्राईब्स कमिशनवरती त्यांची नेमणूक झाली होती. ते
ती बॉडी काय करते हे आम्हाला तेव्हा ठाऊकही नव्हतं. पण नंतर अभ्यासात जेव्हा त्या पदाचं महत्त्व, त्यांनी केलेलं काम, त्यांना मिळालेला पद्मश्री याच्याबद्दल जेव्हा वाचनात आलं तेव्हा अशा व्यक्तींकडनं प्रेरणा मला मिळाली. त्यामुळे प्रेरणेसाठी तुम्ही त्यांच्याकडे बघा, युवा म्हणून इकडे बघा, असं मी सांगतो. तर प्रश्नाचं उत्तर आहे की छान वाटतंय. कृपया सर्वांना एक विनंती आहे की सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंट करावे. आता UPSC परीक्षा ची तयारी करत असताना, म्हणजे ॲस्पिरंट असताना तुझी एक कार्यपद्धती किंवा दिनचर्या होती. त्याच्यानंतर आता तुझं पोस्टिंग झाल्यानंतर तेव्हा तुझी एक दिनचर्या असेल, पण आता ह्या मधल्या पिरियडमध्ये तुझी सध्याची दिनचर्या अशी काय आहे? ॲस्पिरंट होतो त्या काळामध्ये दिनचर्यापेक्षा निशाचर्या होती माझी, कारण मी रात्री जागून अभ्यास करायचे. एक मला वाईट सवय म्हणा ती लागली. एक उशिरा उठायचो अभ्यासाच्या काळामध्ये, 10:30-11 पर्यंत उठायचो, 2-1-1:30 पर्यंत अभ्यासाला बसायचो आणि मग दुसऱ्या दिवशी मग पहाटे 4-5 पर्यंत अभ्यास चालायचा. म्हणजे कंटिन्युअसली नाही, पण मध्ये जेवण खाण, थोडं बाहेर जाऊन फेरफटका मारणं, समुद्रावर फेरी मारून येणं. पण दुसऱ्या दिवशी 4-5 पर्यंत चालायचा अभ्यास, मग पुन्हा उठणं. ही रात्रचर्या दिनचर्येमध्ये कन्वर्ट करायचा सध्या प्रयत्न चालू आहे. सकाळी 7-8ला का होईना उठायचा प्रयत्न आणि वेळेत म्हणजे 11:30-12 पर्यंत झोपायचा प्रयत्न, असं चालू आहे. उरलेल्या वेळांमध्ये जो मित्रांशी टच सुटलेला त्यांच्याशी पुन्हा संवाद, कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न चालू आहे की त्यांनाही कुठे वाटायला नको की हा विसरला आपल्याला. बाकी खूप सारे नवीन मित्रमैत्रिणी होत आहेत सिलेक्शन नंतर, जे वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आहेत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, त्यांचे अनुभव ऐकणं, असे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. तुझ्या प्राणी प्रेमाबद्दल पण आम्ही भरपूर ऐकून आहोत, तर त्याच्याबद्दल काय तू सांगशील? हो, म्हणजे UPSC ही खूप खडतर परीक्षा आहे. तर त्या प्रवासामध्ये असे बरेच आपल्याला काही घटक आणावे लागतात जेणेकरून आपलं मन शांत होईल, कुठेतरी पुन्हा आपल्या मनाला उल्हसित वाटेल. तर आधीपासूनच आमच्या घरी कुत्रे होते, पण त्या मुक्या जीवांचं महत्त्व आपल्या चांगल्या मानसिकतेसाठी किती आहे हे मला या प्रवासात कळलं. कारण ते आपल्या न बोलता आपण कधीही त्यांच्याकडे खेळायला गेलो तरी शेपूट हलवत आपल्याबरोबर खेळतात, आपल्याला वेळ देतात. त्यामुळे त्यांच्यामुळे मी कुठेतरी ग्राउंडेड राहू शकलो या प्रवासामध्ये आणि प्रवास सुखकर झाला जो काही होता तो. तर त्यांच्याबरोबरही खेळणं, त्यांना फिरायला नेणं समुद्रावर, असा दिनचर्येमध्ये भाग असतोच, आधीही होता आत्ताही. हा पूर्णपणे अनौपचारिक संवाद आहे, त्याच्यामुळे आता आपण थोडं तुझ्या लहानपणाकडे वळूया की लहानपणी तुझ्या सभोवतालचं वातावरण कसं होतं आणि महत्त्वाच्या घटना म्हणजे तू लहानपणापासूनच अभ्यासू होतास का? माझा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हे कल्याणमध्ये झालं. मुंबईच्या आजूबाजूला जे गाव आहे कल्याण, इथे 7वी पर्यंत मी शिकायला होतो. एक 3री-4थी पर्यंत प्रत्येक मुलगा हुशारच असतो, चांगले मार्क मिळत असतात आणि कुठे कम्पॅरिझन नसते. तर त्या इयत्तेपर्यंत हुशारच होतो, वर्गात अभ्यासू होतो. मात्र पुढे 5वी, 6वी, 7वी अशा चढत्या इयत्तांमध्ये माझा जो अभ्यासाचा आलेख होता तो मात्र जरा उतरता होता. पण चांगली गोष्ट अशी झाली की 7वीमध्ये माझ्या आई वडिलांचं स्थलांतर कल्याणहून मुरुड इथे झालं आणि मुरुड इथलं शांत वातावरण, निसर्गरम्य वातावरण हे मला कुठेतरी मानवलं. शिवाय शहरामध्ये असणारी प्रलोभन इथे नव्हती. त्यामुळे अभ्यासच एक विरंगुळा झाल्यासारखं झालं आणि अभ्यास मला आवडायला लागला हळूहळू. याच्यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे माझ्या आई वडिलांना सुद्धा वाचनाची खूप सवय आहे, ते त्यामधनं आनंद त्यांना मिळतो. तर त्यांच्याकडे बघूनही पुस्तकांची आवड, पुस्तक म्हणजे कुठलं तरी कोणीतरी सांगितलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं काम आहे असं न वाटतं, कुठेतरी तिथून मजा येते, आनंद येतो, अशी एक मानसिकता देते. त्यामुळे हो, म्हणजे 8वी पासून पुढे तरी बराचसा अभ्यासू म्हणण्यापेक्षा अभ्यासात आनंद मिळणारा असा मुलगा मी होतो. जानेवारी 2022 पासून तू UPSC परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलीस. 2023 साली तू परीक्षा दिलीस आणि यशस्वीरित्या दिलीस. तर ह्या परीक्षेमागे तुझी काय प्रेरणा होती आणि ह्या परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास तुला करायला लागला? म्हणजे विस्तृत प्रश्न पुढे येईल, पण कोणकोणते विषय असतात UPSC परीक्षेसाठी?
प्रेरणा म्हणायची तर लहानपणापासून असं कुठेतरी वाटत होतं की आपलं जे शिक्षण आहे, आपण जी काही मेहनत घेत आहोत आपल्या निवडलेल्या फील्डमध्ये, त्याचा लाभ कुठेतरी समाजाला व्हावा, ही कुठेतरी जाणीव लहानपणापासून आई वडिलांनी, संस्कारांमधनं, शिक्षकांनी दिली होती. घरी आई वडिलांनी श्री महर्षी डोंगरकेशव कर्वे यांचं स्मारक उभारलंय. त्यांच्या कार्यामधनंही सारखी ही दररोज जाणीव होत होती की आपल्या हातूनही काही शक्य झालं तर छोटं मोठं काम समाजासाठी घडलं पाहिजे, कुठल्याही आपण क्षेत्रात गेलो तर ती एक प्रेरणा होती की असं क्षेत्र निवडावं जिकडनं डायरेक्ट सोशल इम्पॅक्ट आपल्या हातनं घडण्याची संभावना निर्माण होईल. UPSC ही परीक्षा खूप ब्रॉड आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचा अभ्यास आपल्याला करायला लागतो. इतिहास म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर इतिहास पण त्यामध्ये समाविष्ट आहे, भारताचा आणि जगाचा भूगोल, भारताची संस्कृती आणि भारताचं समाजकारण, भारताच्या समाजात कोणकोणते घटक आहेत, ट्रायबल्स आहेत, शेड्यूल्ड कास्ट आहेत, बॅकवर्ड क्लासेस आहेत, पुअर आहेत, तर या सगळ्या सामाजिक घटकांचा अभ्यास असतो. भारताचं संविधान काय म्हणतं, संविधान करते यांना भारताचं संविधान बनवताना काय म्हणायचं होतं याचा अभ्यास असतो. भारताचं संविधान आज कसं चालतंय त्याचा अभ्यास असतो. त्यानंतर सरकारच्या या वेगवेगळ्या सामाजिक घटकांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, स्कीम्स आहेत, त्या स्कीम्समध्ये काय समस्या सरकारला येतात राबवताना त्याचा अभ्यास असतो. भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास असतो, आपली अर्थव्यवस्था कशी चालते, RBI बँकचा रेट वाढवणं म्हणजे काय करतं, हा सगळा अभ्यास असतो. भारताच्या समोरील सुरक्षेचे प्रश्न काय, माओवाद असेल किंवा आपल्या आजूबाजूची राष्ट्र असतील, हे सुरक्षेचे प्रश्न काय भारतासमोर, तो अभ्यास असतो. थोडा सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा पण अभ्यास असतो की भारताकडे अस्त्र शस्त्र कुठली आहे, त्यामध्ये भारत काय विकसित करतो. थोडा फिलॉसॉफीचा अभ्यास असतो की आपल्या तत्वज्ञांनी वेगवेगळ्या कुठल्या फिलॉसॉफीच्या शाखा भारतामध्ये आणि जगामध्ये मांडल्या आहेत. तर असा बहुआयामी अभ्यास असतो UPSC मध्ये. दादा, मगाशीच तू म्हणालास की तू कल्याण खेड म्हणजे त्याच्यानंतर कोलकाताला गेलास, तर कोलकाताला तू आयसरमध्ये जाण्याचा निर्णयाचा विचार कसा पक्का केलास? तर म्हटलं तसं की 8वीपासून अभ्यासामध्ये खरा आनंद, आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मी 9वी 10वीमध्ये असताना माझी आई खूप सजग आहे, तर तिच्या वाचनामध्ये आयसर या संस्थेविषयी बातमी आली होती न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये. तर तिला कुठेतरी असं वाटलं की भारताची संशोधन करणारी खूप चांगल्या दर्जाची ही संस्था आहे, इकडे विज्ञानाप्रतीचं शिक्षण युवा पिढीला दिलं जातं, तर कुठेतरी अनिमिष तुला हे क्षेत्र आवडेल, तुला इकडे शिकायला मजा येईल असं आईला वाटलं माझ्या. आणि आईनी ते माझ्या समोर ते मला स्वप्न म्हणून दाखवलं की बघ, तुला जर आवडलं तर आपण आणखी माहिती काढू कसं इथे जाता येईल वगैरे. तर खरोखर आणखीन माहिती घेतल्यानंतर मलाही वाटलं की मला विज्ञानाचा पुढे अभ्यास करायला आवडेल आणि आयसर इथे शिकायला मला आवडेल. त्यामुळे मग मी 9वी 10वीमध्ये असताना ठरवलं मनामध्ये की आयसर इथे ऍडमिशन मिळाली तर आपल्याला खूप मजा येईल, तर त्यासाठी जे काही करायला लागेल ते करूया आपण. तर असा तो मुरुड, दापोली, खेडमधनं तिकडे कलकत्त्याचा रस्ता हळूहळू दिसायला लागला. दादा, शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती करिअर आणि भविष्याबद्दल निर्णय घेताना कोणकोणत्या गोष्टींबद्दल प्राधान्याने विचार केला पाहिजे? सर्वात पहिले तर तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या कामामध्ये आनंद येतो हा विचार तुम्ही स्वतःशी करून बघा. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद येतो ती गोष्ट किंवा ते काम तुम्ही तुमची जी जीविका आहे ती चालवण्यामध्ये कशी कन्वर्ट करू शकता, या दोन्हीचा मेळ कुठेतरी घालायचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरणार्थ एखादा खेळाडू असेल, त्याला पळायला खूप आवडतं, तर कुठेतरी त्यांनी की ठीक आहे आपल्याला पळायला आवडतं, पण या पळण्याने आपण या एका गोष्टीवर फोकस केल्याने आपण आपलं जीवन कसं उभारू शकतो, आपल्या आई वडिलांना आधार कसा देऊ शकतो, आपल्या आई वडिलांना जे वाटतंय की मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहावा ते आपण कसं काही करू शकतो. त्या सरकारच्या काही स्कीम्स आहेत का,
कुठली कॉम्पिटिशन आहे का जी जिंकल्याने आपल्याला पुढचा मार्ग दिसेल त्या क्षेत्रातला. अशी थोडी चौकस दृष्टी, थोडी उत्सुकता असणं गरजेचं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला रस आहे, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, नृत्य असेल, मॅनेजमेंट असेल, इंटरव्ह्यू घेण्याची कला असेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आणखी पुढे काय करता येईल, तुम्हाला तुमचे स्किल्स आणखी विकसित कसे करता येतील याचा कुठे ना कुठेतरी तुम्ही शोध घेत राहिला पाहिजे. आणि त्यामधनं मग योग्य मार्गदर्शन हळूहळू मिळत जातं आणि मग आपल्याला पुढे करिअरमध्ये काय करायचं याची दिशा कळते. कुठलंच करिअर हे तू बरोबर निवडलेस किंवा हे तू चूक निवडलेस किंवा याला स्कोप आहे म्हणून तू इकडे जा किंवा याला स्कोप नाही म्हणून तू जाऊ नकोस असं कुठल्याच करिअरमध्ये नसतं. आणि आजच्या काळात तर तसं मुळीच नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा स्कोप, तुमचं स्थान निर्माण करून फक्त जिद्द पाहिजे, लढण्याची क्षमता पाहिजे की मी हे करून दाखवीन, ही मेहनत करण्याची तयारी पाहिजे, तर तिकडे तुम्ही तुमचं क्षेत्र, तुमचं करिअर कुठल्याही फील्डमध्ये निर्माण करू शकता. अमेरिका सोडून भारतात परतण्याचा निर्णय का घेतला आणि त्यावर घरच्यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती? अमेरिकेमध्ये मी PhD करायला गेलो होतो, डॉक्टरेट करायला. कारण मी ज्या आयसर कोलकातामध्ये शिकत होतो तिकडनं पुढे सरळ सोपा जाणारा मार्ग म्हणजे परदेशात जाऊन PhD करणे, तिकडे चांगले पैसे कमवणे, तिकडे नोकरी करणे, सेटल होणे आणि तिकडे आयुष्य आपलं व्यतीत करणे. तर तो रस्ता मला तिकडे दिसत होता की हा रस्ता पुढे कसा जातोय. तर तिकडे अमेरिकेमध्ये शिक्षण कसं चालतं, तिकडे कुठल्या प्रकारे रिसर्च केला जातो, हा अनुभव याची उत्सुकता शेवटच्या वर्षाला मी असताना मला होती. तशी संधी, तशी स्कॉलरशिप माझ्यासमोर येऊन उभी राहिली म्हणून मी तो मार्ग निवडला. मात्र तिकडे गेल्यानंतर दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे तिकडची थंडी बघून मी इतका गारठलो की तिकडे म्हणजे ही बोलायची गोष्ट झाली. पण एकंदर या समाजामध्ये किंवा या जीवन पद्धतीमध्ये आपलं मन लागणार नाही असं कुठेतरी मला पहिल्या वर्षी तिकडे जगताना वाटलं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की त्याच मार्च 2021च्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडे भारतभर कोविडची सेकंड वेव्ह खूप जोमाने आली. पहिली वेव्ह जितकी त्रासदायक नव्हती तितकी सेकंड वेव्ह जास्त घातक होती. आणि तिकडे बसून भारतातल्या न्यूज, आपल्या गावात काय चाललंय, तालुक्यात काय चाललंय, जिल्ह्यात काय चाललंय, आज आपल्या ओळखीची अमुक व्यक्ती स्वर्गवासी झाली, अशा बातम्या ऐकताना मनाला खूप वाईट वाटत होतं की अरे आपण या सायन्सच्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष शिकत आहोत. लस निर्माण कशी होते, रोग बरा कसा होतो, या किंवा औषध कसं शोधलं जातं, या सगळ्या गोष्टीचा आपण तांत्रिक टेक्निकल नॉलेज घेतलेलं आहे ज्ञान या क्षेत्रामध्ये. मात्र ते ज्ञान आपल्याला कुठेच आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी उपयोगी खर्ची पाडता येत नाहीये. मग इकडे बसून आपण फक्त आपलं वैयक्तिक करिअर आणि आपलं जीवन कसं पुढे जाईल एवढंच बघतोय. तर असं जीवन काही बरोबर नाही. त्यामुळे तिकडे जे मुख्य काम करायला गेलो होतो, रिसर्च, कुठेतरी त्या क्षेत्रातून माझं मन जरासं उडाल्यासारखं झालं. मला तिकडे चैन पडेल असं झालं. मग मी निर्णय घेतला की घरी जाऊन काही दुसरं करता येईल समाजाभिमुख काम, जेणेकरून आपण घेतलेल्या ज्ञानाचा, आपल्याकडे असलेल्या स्किल्सचा समाजाला डायरेक्ट चांगला उपयोग होऊ शकेल असं काहीतरी करावं असं मनामध्ये आलं. आणि आई वडिलांचा रिस्पॉन्स म्हणजे पहिले तर ते म्हणाले की नको बाबा, तू इतक्या आत्ताच गेलायस, परत इतक्यात काही येऊ नकोस, तुला थोडे महिन्यांनी तिकडे आणखीन चांगलं वाटायला लागेल, तू लॅब चेंज करून बघ, प्रोजेक्ट चेंज करून बघ, थोडे दिवस पाहिजे तर सुट्टी घेऊन 15 दिवसांसाठी घरी येऊन बघ, असं पहिले त्यांचं म्हणणं होतं. पण सतत 2, 3, 4, 5 महिने जेव्हा सतत माझ्याकडनं एकच त्यांना ऐकू येत होतं की माझं इकडे मन लागत नाही, तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मग तू जे काही पुढे निवडशील करिअरचा मार्ग, त्यामध्ये सपोर्ट करायला आम्ही तुला तयार आहोत. त्यामुळे तू बिनधास्तपणे ये, जे काही तुला पुढे करायचं, तुला जरी व्यवसाय आपला पुढे करायचा असेल किंवा तुला अगदी क्षेत्र बदलून वेगळं UPSC करायचं असेल, आणखीन काही करायचं असेल, की काहीही करायचं नसेल, तुला इकडे बसून कविता जरी लिहायच्या असतील तरी आम्ही लोकांना सांगू की बाबा याचं मन कवी मन झालंय, हळवळ झालंय, हा घरी येऊन याला कविताच करायच्या आहे, त्यामुळे तो आलाय सोडून, असंही आम्ही सांगू. काही तू कमीपणा वाटून घेऊ नकोस, तुला जे करायचं आयुष्यात ज्यांनी तू आनंदी रशील ते तू कर, असं त्यांचं म्हणणं होतं.
एवढे सपोर्टिव्ह आई वडील सगळ्यांना मिळालं. आणि अमेरिकेच्या थंडीचा असा फायदा झाला दापोली आणि भारताला की एक चांगला अधिकारी आपल्याला भारतामध्ये परत आला आणि त्यांनी आता UPSC होऊन तो अधिकारी होईलच. मगाशी मी प्रश्न विचारला की कोणकोणते विषय असतात, तर त्या विषयांचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? UPSC मधल्या जे विषय असतात त्यांच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, कसं केलंस? हा तर म्हणजे खूप एकदम निश प्रश्न आहे. म्हणजे जो विद्यार्थी UPSCचा अभ्यास करतोय त्यालाच हे उत्तर समजू शकेल, तरी मी एका वेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतो. कुठल्याही अभ्यासाचं नियोजन हे आपल्याला, म्हणजे माझा अभ्यासाची पद्धत अशी आहे की आपल्याला पहिले तर त्या अभ्यासातनं आनंद आला पाहिजे, काहीतरी नवीन समजलंय आपल्याला त्या अभ्यासामधनं, ही मजा तो अभ्यास करताना मिळाली पाहिजे. हे पहिलं उद्दिष्ट आहे माझं. मग ती मजा येण्यासाठी मी ते पुस्तक 10 दिवस वाचीन किंवा 15 दिवस वाचीन किंवा 1.5 महिना वाचीन, पण जोपर्यंत मजा येत नाही तोपर्यंत मी ते वाचीन, असा एक माझा दृष्टिकोन असतो. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला एक परीक्षा ही द्यायची आहे, ती परीक्षा पासही करायची, ती परीक्षा अमुक दिवशी होणार आहे, हेही कुठेतरी भान मनात ठेवायला लागतं की या दिवसापर्यंत आपले इतके विषय, इतकी पुस्तकं वाचून आणि समजून झाली पाहिजे. एक साधारणपणे मी अंदाज घेतला की आपल्याला कुठले विषय शिकायचे आहेत. जरा 2 मिनिटं विषयापासून बाजूला जातो. माझे सर राऊत सर इकडे आले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इकडे आज बसलोय. सर तुम्ही आला खूप बरं वाटलं. तर कुठेतरी हे भान की या दिवशी आपल्याला परीक्षा द्यायची, हे भानही ठेवून हा विषय इतके दिवसात संपवायचा, अमुक विषय इतके दिवसात संपवायचा, आणि टार्गेट असं ठेवलेलं असायचं मी की त्यातलं जरी 95-90% जरी ते टार्गेट त्या आठवड्याचं, त्या महिन्याचं अचीव झालं तरी ते ऍक्च्युली खूप व्हायचं, कारण ते इतका अभ्यास या प्रोसेसमध्ये करायला लागतो की तोही खूपच असतो. म्हणजे इकडे बसून मी माझं टाइम टेबल किंवा मी हा विषय इतके दिवसात संपवला, हे पुस्तक इतके दिवसात संपवलं असं सांगितलं तर ते जरा बोरिंग होईल, कारण ती पुस्तकं, तो विषय, तो अभ्यास इथल्या श्रोत्यांना माहिती नाहीये. पण कोणाला खरोखर असं टाइम टेबल बनवण्यामध्ये मदत हवी असेल तर वैयक्तिक भेटून ती मी करीन. तर नक्कीच, जर कोणाला काही मदत हवी असेल तर अनिमेश काही दिवस आहे अजून, तर त्याच्याशी संपर्क करा. आता पुढे जाताना की पदवी शिक्षण घेत असताना, म्हणजे तो ISER मध्ये तुझा बायोलॉजी हा विषय मेजर होता आणि केमिस्ट्री मायनर होता, तर पदवी शिक्षणाचा तुला UPSCच्या तयारी करता उपयोग झाला का, आणि झाला असेल तर तो कशा प्रकारे झाला? पदवी शिक्षणाचा उपयोग झालाच, पदवी शिक्षणातल्या अनुभवाचाही उपयोग झाला. म्हणजे तुम्ही जो नियोजनाचा प्रश्न विचारलाय, ते नियोजन कसं करायचं हे, म्हणजे अचानक असं जरी वाटत असलं की मी तिकडे अमेरिकेत गेलो, मग मी कंटाळलो आणि मग ते थांबून मी इकडे आलो आणि मी अचानक अभ्यास UPSCचा सुरू केला, असं जरी एक चित्र उभं राहत असलं तरी तसं नाहीये. अभ्यास हा जवळजवळ 8वीपासनं मन लावून मी करतच गेलोय. त्यामुळे 8वीला 8वीचा अभ्यास, 10वीला 10वीचा अभ्यास, 12वीला 12वीचा अभ्यास, ISER मध्ये तिकडचा 5 वर्षांचा अभ्यास, हे तिथल्या अभ्यासाचा कसं काय आपण फडशा उडवायचा, की कसं काय नियोजन करून वेळच्या वेळी आणि मजा घेऊन तो करत जायचं, ही तेव्हापासूनची सवय असल्यामुळे इकडे नियोजन सोपं गेलं. पदवीच्या शिक्षणाचा उपयोग असा झाला की UPSC मध्येही बरेच प्रश्न हे सायन्सचं नॉलेज UPSC पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना असावं, त्या कुठल्याही भारताच्या नागरिकाला असावं, अशा दृष्टीने जेनेटिक्समध्ये काय बदल होत आहेत, बायोटेक्नॉलॉजीमध्ये नवीन काय रिसर्च होतोय, अशा प्रकारचे UPSC मध्ये प्रिलिम्समध्ये प्रश्न आहेत. मेन्समध्ये सुद्धा नवीन नवीन काय शोध लागत आहेत रिसर्च सायन्स क्षेत्रामध्ये, त्याचे प्रश्न येतात, किंवा प्रश्न आले नाही तरी त्याचा अभ्यास तर सिलेबसचा भाग म्हणून करावाच लागतो. तर प्रिलिम्स मेन्समध्ये असा उपयोग झाला. आणि इंटरव्ह्यूमध्ये असा उपयोग झाला की इंटरव्ह्यू पॅनलला मला IAS ऑफिसर का बनायचंय याच्यापेक्षा मी अमेरिकेत संशोधन काय करत होतो यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्यावर खूप सारे प्रश्नांचा मारा जो आहे इंटरव्ह्यू मध्ये तो झाला. त्यामुळे तिकडेही कुठेतरी मी तेही काम सिरियसली करत होतो किंवा तेही आवडीने करत होतो असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे चांगले मार्क इंटरव्ह्यू मध्ये मला मिळाले. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने असा उपयोग झाला.
पण जीवनामध्ये कुठल्याही तुम्ही शिकलेल्या गोष्टीचा उपयोग होतच असतो ये न केलं प्रकारे, त्यामुळे उपयोग तर झालाच. आता तो इंटरव्ह्यू बद्दल बोललास तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम असतात, तर त्याच्या प्रिपरेशनसाठी करंट अफेअर्स म्हणजे रोजच्या घडामोडी माहिती असणं फार गरजेचं असतं. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा उपयोग होतो. तर आता मोठ्या माहितीच्या महाजालातून करेक्ट इन्फॉर्मेशन गॅदर करणं, योग्य माहिती मिळवणं आणि ती लक्षात ठेवणं, हे तू कसं केलंस आणि त्यासाठी तू कोणत्या रेफरन्सेस वापरलेस? UPSC मध्ये दैनंदिन घडामोडी काय होत आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. त्यामध्ये सर्वात पहिली मदत तर वर्तमानपत्राची होते. दररोज वर्तमानपत्र वाचावी ही चांगली सवय ती या UPSCच्या प्रोसेसमध्ये मला लागली. त्याशिवाय इतके UPSCचे आता क्लासेस झाले की प्रत्येक क्लास महिन्याच्या अखेरीस, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दररोज वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला नाही किंवा एखाद्या गावामध्ये वर्तमानपत्र पोहोचत नसेल तर आपापल्या क्लासच्या वेबसाईटवर विनामूल्य स्टडी मटेरियल करंट अफेअर्सचं प्रत्येक UPSCचा क्लास, मोठा क्लास टाकत असतो की या महिन्याच्या अखेरीस, म्हणजे या अख्ख्या महिन्यात काय काय इम्पॉर्टंट घडामोडी घडल्या, UPSCच्या दृष्टिकोनातून त्याचं ॲनालिसिस काय आहे, संविधानामध्ये त्या बातमीबद्दल काय लिहिलंय. तर या मॅगझिन्स, त्याला मॅगझिन्स म्हणतात, करंट अफेअर मॅगझिन्स, त्या मॅगझिन्सचाही मी वापर केला. अशाच प्रकारचे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज असतात याच क्लासेसचे एक्सप्लेनेशन करणारे, त्या व्हिडिओजचाही मला उपयोग झाला. शिवाय फोन मी वापरत नव्हतो या UPSCच्या काळामध्ये, पण विरंगुळा म्हणून यूट्यूबवरती एखादा स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ बघणे वगैरे असा विरंगुळा थोडा व्हायचा लॅपटॉपवर. त्यातूनही एखादी मोठी बातमी असेल तर त्याचा थंबनेल आणि ती बातमी ही डोळ्यासमोर येतेच, तर तिकडनंही काय चाललंय दैनंदिन घडामोडीमध्ये तेही समोर यायचं. शिवाय आई बाबा हे अपडेट असायचे, तेही सांगायचे. तर अशा विविध मार्गांनी दैनंदिन घडामोडीमध्ये काय चाललंय, करंट अफेअर्समध्ये काय चाललंय ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचायची. आणि लक्षात कसं ठेवायचं तर प्रत्येक, म्हणजे असं मला वाटतं कुठल्याही अभ्यासामध्ये नोट्स काढणं आणि सेल्फ स्टडी करणं ही खूप दोन मोठी शस्त्रास्त्र आहेत जर तुम्हाला अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर. प्रत्येक गोष्टीच्या, म्हणजे मी अगदी छोटी गोष्ट एखादी वाचली तरी सुद्धा त्याचे मी नोट्स काढून ठेवायचो. आणि परीक्षेच्या आधी सगळ्या नोट्स रिवाईज नाही होत, पण पुन्हा 90-95% रिवाईज झाल्या तरी त्या लक्षात राहतात गोष्टी. तर लक्षात ठेवण्यासाठी नोट्स असं तंत्र होतं. म्हणजे तू जास्त प्रिंट मीडियाचा वापर केलास डिजिटल मीडियापेक्षा. आणखी मी थोडासा प्रश्न रिफ्रेम करतो की माहिती, ती मिळालेली माहिती ही योग्य आहे, अचूक आहे, हे याच्यासाठी तू काही विशेष केलंस का? कारण अनेकदा असं होतं की आपल्याला माहिती 2-3 ठिकाणून मिळते, पण त्यातली काही माहिती चुकीची असते. तर त्यातली बरोबर माहिती तू कशी ओळखतेस किंवा त्याचा शोध कसा केलास? इथे मला असं वाटतं की विज्ञानामध्ये जी माझी एक जडणघडण झाली 5 वर्ष आयसरमध्ये, ती कुठेतरी कामाला आली. की विज्ञानामध्ये असं असतं की ती माहिती आपण स्वतः त्या माहितीच्या स्रोतापर्यंत जाऊन व्हेरीफाय करायची असते. जरी न्यूटन म्हणाला की गुरुत्वाकर्षणामुळे ॲपल सफरचंद खाली पडतं, तरी आपण स्वतः ते वरती फेकून बघायचं असतं की न्यूटन म्हणाला ते बरोबर आहे की. तर हाही कुठेतरी जो दृष्टिकोन आहे वैज्ञानिक, तो माहितीचा साठा ॲनालाइज करताना मला त्याचा उपयोग झाला. म्हणजे एखादी माहिती जर आली की समजा आज सुप्रीम कोर्ट अमुक अमुक केस बद्दल असं म्हणाले, तर ती केस नक्की काय आहे, सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येक केसचे डॉक्युमेंट पब्लिश होतात, ते कुठेतरी शोधून की नक्की सुप्रीम कोर्ट काय म्हणालंय, त्याच्यावर संविधानामध्ये काय लिहिलंय किंवा आपल्या लॉजमध्ये काय लिहिलंय. हे म्हणजे आता माझे लॉची बॅकग्राऊंड नाही आहे, तरी सुद्धा आपल्याला जेवढं इंग्लिश समजतंय वाचून तेवढं समजून किंवा एखाद्या एक्सपर्टला विचारून त्याचं मत घेऊन मग आपलं मत बनवलं की मग एक जो तुमचं एक ओरिजिनल मत असतं त्या माहितीविषयी किंवा तुम्हाला त्या माहितीविषयी काय वाटते, ती खरी की खोटी, हे कुठेतरी ठरतं. तर हा एक सायंटिफिक दृष्टिकोन मला कामाला या फिल्टरिंगमध्ये. दादा, मगाशी तू इंटरव्ह्यू बद्दल म्हणालास, तर तो जो तुझा फायनल इंटरव्ह्यू होता तो तुला कसा गेला? पुन्हा म्हणजे छान गेला असंच म्हणावं लागेल. 40 मिनिटं इंटरव्ह्यू चालला माझा. इंटरव्ह्यूमध्ये खूप वरिष्ठ IAS, IPS, IRS वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी, रिसर्चर्स, प्रोफेसर्स, आपापल्या क्षेत्रातली नामवंत लोक असतात.
5 जणांचं पॅनल असतं, एक सर्क्युलर टेबल होतं, 5 जण बसलेली असतात टेबलच्या अवतीभोवती आणि 6वी खुर्ची तुमच्यासाठी रिकामी ठेवलेली असते. आपण बेल वाजली आली की आतमध्ये जायचं असतं, स्माईल करून सगळ्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार विश करायचं असतं. ते आपल्याला बसायला अनुमती देतात. मग प्रश्न सुरू होतात. शक्यतो पहिले इंट्रोडक्शन विचारतात, तुम्ही या क्षेत्राकडे का वळलात, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. तुम्ही अमुक अमुक सिच्युएशनमध्ये, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये IAS अधिकारी आहात, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. तुम्ही आजचा न्यूजपेपर वाचलाय का, त्यामध्ये तुम्हाला कुठली माहिती आकर्षक किंवा इम्पॉर्टंट वाटली आजच्या दिवसाची, असे काही प्रश्न असतात. तुम्ही एक बायोडेटा सबमिट करायचा असतो इंटरव्ह्यूच्या आधी. तुमच्या आवडीनिवडी काय, हॉबीज काय, शिक्षण कुठे झालं, त्या निगडीत प्रश्न असतात. आणि म्हणजे आपण जसे आता बोलतोय एकमेकांशी, तसंच एकदम खुलं वातावरण असतं, थोडंसं जास्त फॉर्मल असतं. आधी गेल्या गेल्या थोडंसं प्रेशर येतं त्या वातावरणाचं, पण नंतर हळूहळू प्रश्न आणि आपली उत्तरं सुरू झाली की त्याला एक संवादाचं स्वरूप आल्यावर छान जातं. UPSC परीक्षा देत असताना तुझी मानसिक अवस्था कशी होती आणि त्या स्वतःच्या मानसिक समतोल राखण्यासाठी तू काय केलंस? अभ्यास करताना तर खूप मजा आली मला. जानेवारी 2022 पासून मी अभ्यास सुरू केला. खूप सारी मुलं काय करतात की बरेच वेळेला, सांगतो मी माझी मानसिकता कशी होती सांगतो, पण खूप सारी मुलं काय करतात की एक अटेम्प्ट आपण देऊन बघू, एक अनुभव येईल, पेपर काय असतो ते कळेल, अशा मानसिकतेतून त्या परीक्षेकडे, कुठल्याही परीक्षेकडे जातात. मी तसं ठरवलं नव्हतं. मी जेव्हा तिकडे सोडून यायचा इकडे निर्णय घेतला की आता जाऊन अभ्यास सुरू करायचा, तेव्हा मी ठरवलं होतं की कितीही वेळ लागू दे, पहिला अटेम्प्ट पूर्ण तयारीनिशी आणि पूर्ण कॉन्फिडन्सनीच जाऊन द्यायचं. त्यामुळे जानेवारीपासून सुरू केला अभ्यास. 2022च्या मे मध्ये पहिला अटेम्प्ट मी देऊ शकत होतो, पण मी तो फॉर्म नव्हता भरला. पूर्ण आणखीन एक वर्ष अभ्यास केला. मे 2023 मध्ये अटेम्प्ट दिला आणि त्या परीक्षेमध्ये माझी निवड झाली. तर अभ्यास करताना तर खूप मजा आली, पण परीक्षा जवळ आल्यावर इतकी माहिती, इतक्या नोट्स, इतकं सगळं आपण वाचलेलं असतं की त्या परीक्षेचं थोडंसं दडपण, थोडीशी एन्झायटी येणं स्वाभाविक आहे. जर ती आली नाही तर कदाचित मग कुठेतरी आपण त्याला कॅज्युअली घेतलंय असंही कदाचित असू शकतं एखाद्याच्या केसमध्ये. एन्झायटी तर आली मला परीक्षेच्या आधी, पण कुठेतरी मग आपल्याला ज्या व्यक्ती जवळच्या वाटतात, आपले मित्र, आपले सर, आपले आई वडील किंवा अगदी आपले घरात असणारे पेट्स, आपले डॉग्स, यांच्याशी वेळ घालवल्यानंतर कुठेतरी वाटतं की ठीक आहे, आपण अभ्यास केलाय, आपण आपलं काम करून यायचंय, इतकंच आपल्या हातात आहे, बाकी भगवंताच्या हातात आहे. 1% किंवा 10%, 90% म्हणा, जेवढं लक साथ देईल तेवढं. त्यामुळे आपण आपलं काम करून यायचंय, एवढंच आपल्या हातात आहे. अशा प्रकारचा शेवटी एक दृष्टिकोन ठेवून मग त्या एन्झायटीला टॅकल करायचा प्रयत्न मी केला. त्याचबरोबर तयारीच्या काळात वैयक्तिक आयुष्य आणि अभ्यास हा समतोल कसा राखला? हा समतोल मी नाही राखला. म्हणजे माझं वैयक्तिक आयुष्य हे माझा अभ्यास झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ? UPSC क्रॅक करून देशासाठी काहीतरी करायचं असंच का ठरवलं? म्हणजे इतरही काही मार्ग? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर ज्या स्केलचं काम तुम्हाला करण्याची संधी सरकार देतं, आणि एस्पेशली वयाच्या 25, 26, 27 या वर्षी सरकार ती तुम्हाला संधी देतं. ही इतक्या मोठ्या स्केलवर काम करायची संधी इतर कुठल्या क्षेत्रामध्ये तेवढ्या लवकर मिळत नाही. त्यामुळे असं मनात आलं की UPSC आपण देऊन बघावी. दुसरा एक दृष्टिकोन कायमच असा होता शिकताना, म्हणजे 8वी मध्ये 10वी मध्ये सुद्धा, की हा समाज कसा चालतो, हे सरकार कसं काम करतं, ही अर्थव्यवस्था कशी चालते, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, ते बँक आपल्याला ते पैसे ठेवण्याचं व्याज का देतं, हे कसं देऊ शकतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांप्रतीची उत्सुकता वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल जाणून घ्यायची ही लहानपणापासूनच होती. त्यामुळे मी 2 गोष्टींचा विचार केला की या परीक्षेमधून आपल्याला जी संधी मिळणार आहे देशासाठी काम करायची, ती खूप मोठ्या स्केलवरची आहे. त्यामुळे इथेही काम करायला मजा येईल, आणि तिथे पोहोचण्यापर्यंतचा जो मार्ग आहे त्या मार्गावर चालत असतानाही दररोज मला अभ्यास करतानाही मजा येईल, कारण माझ्या मनात ती उत्सुकता आहे. आणि ही मजा राहुल गांधी म्हणाले जसं की ये मजा मैं लेना चाहता हूँ और सबको देना चाहता हूँ, तसं
तसं माझ्या मनात आलं की ही मजा आपण घेतली पाहिजे आपल्या जीवनात. ती मला तिकडे अमेरिकेत येत नव्हती, त्यामुळे ती मजा घ्यायला मी इकडे आलो. ते मजेची मस्करी नाही झाली, माझं नशीब आहे. परत थोडासा मी निश प्रश्नाकडे जातोय की UPSC प्रिपरेशन करत असताना ज्या सब्जेक्ट एक्झाम्स असतात, म्हणजे जे पेपर्स असतात, तर त्या प्रत्येक पेपर विषयी तू थोडक्यात सांगू शकतोस का? पहिली गोष्ट म्हणजे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा संघ लोकसेवा आयोग ही संस्था देशात बऱ्याच परीक्षा देते. त्यातली नागरी सेवा परीक्षा सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ही मी दिली. त्या परीक्षेमध्ये प्रिलिम्स ही पहिली तयारी असते. प्रिलिम्समध्ये पहिला पेपर असतो तो जनरल स्टडीज नावाचा असतो. त्यामध्ये आता मगाशी जे विषय मी म्हणालो, अर्थव्यवस्था, संविधान, दररोज चालणाऱ्या घडामोडी, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, हे नानाविध सब्जेक्ट्स त्या पहिल्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये येतात. दुसरा पेपर असतो तो सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे साधारणपणे 7वी 10वी आणि 4थी स्कॉलरशिपची परीक्षा असते. या परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी ज्या प्रकारे पेपर असतो त्या प्रकारे ॲप्टिट्यूड टेस्टचा तो सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्टचा पेपर असतो. म्हणजे थोडं गणित, थोडं म्हणजे उतारा वाचून खालील योग्य उत्तराला टिक करा, अशा प्रकारचे थोडे प्रश्न, थोडे लॉजिकचे प्रश्न. अशी ती प्रिलिम्सची पायरी असते 2 पेपरची. दोन्ही पेपर 200-200 मार्कांचे असतात. एकाच दिवशी एक पेपर सकाळी, एक पेपर दुपारी, अशी ती प्रिलिम्स होते. MCQ टाईपचे पेपर असतात, डोळे रंगवायचे असतात, आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असतं. ती पास झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मेन्स टप्पा असतो. तो सब्जेक्टिव्ह 9 पेपर लिहायचे असतात. 2 आठवड्यांनी परीक्षा चालते. पहिला पेपर असतो तो एसेचा पेपर असतो. त्यामध्ये आपल्याला 1200 शब्दांचे 2 एसे, प्रत्येकी 1200 शब्दांचे 2 एसे असे आपल्याला 3 तासात लिहायचे असतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी एसेचा पेपर झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी जनरल स्टडीज 1 असा पेपर असतो. त्यामध्ये भारताचा इतिहास, भारताचा भूगोल आणि भारताचे वेगवेगळे सामाजिक घटक असे 3 मुख्य सब्जेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये पण परत मग उपविषय, म्हणजे भारताचा इतिहास म्हटलं की आधुनिक, प्राचीन, मध्ययुगीन असे त्यामध्ये बोर्ड, किंवा जॉग्राफी, भूगोल म्हटलं की फिजिकल जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी असे त्यामध्ये उपविषय. सामाजिक घटक म्हटले की वेगवेगळे सामाजिक घटक, त्यांचा अभ्यास. हा फर्स्ट पेपर असतो सकाळी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जनरल स्टडीज पेपर 2 असतो. त्यामध्ये भारताचं संविधान, भारताचे वेगवेगळे कायदे, ते कायदे आणि ते संविधान आपलं सरकार कसं त्याला रुजवतं किंवा लागू करतं त्याबद्दल, म्हणजे थोडं गव्हर्नन्स आणि पॉलिटी असं त्या विषयांचं नाव आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे जागतिक घडामोडी आणि भारत त्याकडे कसा बघतो, असे 3-4 विषय दुसऱ्या पेपरमध्ये असतात. तिसऱ्या दिवशी सकाळी जनरल स्टडीज 3 नावाचा पेपर असतो. त्यामध्ये इकॉनॉमिक्स, भारताची अर्थव्यवस्था, ॲग्रिकल्चर, भारताचं शेतीचं क्षेत्र, सायन्स अँड टेक्नॉलॉजी की भारत विज्ञान क्षेत्रामध्ये काय प्रगती करतो, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, भारताची सुरक्षा आणि त्याला येणारे अडथळे किंवा समस्या, हा विषय असतो. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती, काय म्हणतात त्याला, आपत्ती व्यवस्थापन, तो विषय असतो. एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी नावाचे विषय असतात. असे तिसऱ्या पेपरमध्ये असतात. चौथा पेपर असतो एथिक्स नावाचा. त्यामध्ये केस स्टडीज असतात की समजा तुम्ही अमुक जिल्ह्यामध्ये ऑफिसर असाल, असा असा प्रसंग आला तर तुम्ही कसा हँडल कराल, किंवा आनंद म्हणजे तुमच्यासाठी काय, किंवा करप्शन भारतामध्ये कसं कमी होऊ शकेल, चांगल्या सवयी, चांगले संस्कार भारतामध्ये कसे रुजवता येतील, असं म्हणजे थोडक्यात नैतिकता आणि फिलॉसॉफी असा तो चौथा पेपर असतो. पहिल्या आठवड्याला हे 5 पेपर झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मग इंग्लिश आणि मराठी हा 1 दिवसाचे 2 पेपर. आणि दुसऱ्या मग शेवटच्या दिवशी तुम्ही जो विषय ऑप्शनल म्हणून निवडलेला असतो, साधारणपणे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन केलंय त्याच क्षेत्रातले विषय साधारणपणे निवडतात मुलं. तर मी बायोलॉजी निवडला होता. तर त्या बायोलॉजीचे 2 पेपर शेवटच्या दिवशी असतात. ती मेन्स पण इकडे संपते, 2 आठवड्यांची परीक्षा. त्यानंतर साधारणपणे 6-7 महिन्यांनी मग इंटरव्ह्यूज असतात. इंटरव्ह्यू एका दिवसात असतो. या सगळ्या अग्निपरीक्षेतून पास झाल्यानंतर मग पहिली लिस्ट लागते. त्यामधनंही जळून भस्मसात निघाल्यानंतर आमच्यासारखे कोळसे बाहेर निघतात. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये येईपर्यंत मग त्या कोळशाचा कुठेतरी हळूहळू हिरा होतो माझ्यासारखं. म्हणजे मी हिरा नाही झालं, पण UPSCनी थोडक्यात पास केलंय मला, असं मी म्हणेन. मी UPSC पास केलंय असं म्हणलंय. आमच्यासाठी तू हिराच आहेस.
तू लिस्टचा विषय सांगितलास. जेव्हा लिस्टमध्ये नाव लागलं तेव्हा इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस यामध्ये तुझं पोस्टिंग झालंय असं तुला लक्षात आलं. तर आम्हाला इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस IIS याबद्दल थोडीशी माहिती देशील का? कारण हा बरेच जणांना अनभिज्ञ विषय आहे. UPSC ही जी नागरी सेवा परीक्षा घेते ती 23 वेगवेगळ्या सर्व्हिसेसवर नेमणूक व्हावी यासाठी घेते. आपल्याला साधारणपणे IAS, IPS, IRS ही 3-4 खाती आणि 3-4 सर्व्हिसेस माहिती असतात. टाकताना मीही या 3-4 सर्व्हिसेसचाच विचार करून फॉर्म भरला होता. पण नंतर जेव्हा इतर सेवा या परीक्षेमध्ये काय काय आहेत असा जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, भारतीय सूचना सेवा ही सेवा असल्याचं कळलं. तीही मी फॉर्ममध्ये टाकले. तर या सेवेचं मुख्य काम हे मी एका सिनियरशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की एज्युकेट, इन्फॉर्म अँड एंटरटेन असं या सर्व्हिसचं काम आहे. एज्युकेट म्हणजे थोडक्यात समाजाला सरकारच्या विविध योजनांबद्दल, प्रोजेक्ट्सबद्दल, प्रोग्राम्सबद्दल माहिती देणं, त्या योजनांचा लाभ समाजापर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी त्यांना माहिती देणं, जागरूक करणं. इन्फॉर्म म्हणजे त्यामध्ये वेगवेगळं काम येतं की ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, प्रसार भारती या ज्या वेगवेगळ्या भारताच्या संस्था आहेत त्या रेग्युलेट करणं, त्या मॅनेज करणं, जेणेकरून माहिती किंवा इतर सूचना या लोकांपर्यंत पोहोचतील. आणि एंटरटेन म्हणजे त्यामध्ये सेन्सर बोर्ड कंट्रोल करणं, फिल्म्सचं रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेशन करणं, फिल्म मेकिंग किंवा सरकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बनवणं, सरकारचे वेगवेगळे पब्लिकेशन्स बनवणं, हे त्यामध्ये काम येतं. अशी ही इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रसार आणि सूचना मंत्रालयाच्या अंडर काम करते. म्हणजे थोडक्यात राजकीय पक्षांचे प्रवक्ते असतात तसे तुम्ही शासनाचे प्रवक्ते असाल असं म्हणू शकतो का आपण? हो, असं म्हणू शकतो. बरं दादा, बरेच जण अजून इथे 11वी-12वीचे किंवा UGचे आहेत. तर यापैकी ज्यांना UPSC करायचं असेल तर त्यांना तो आता कोणता ट्रेड घेऊ सुदर्शित? हा प्रश्न खरं तर मी जेव्हा 10वीमध्ये होतो हा माझ्याही पुढे होता की मला सोशल सायन्स मध्येही आवड होती, आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये, आणि सायन्समध्येही आवड होती. मात्र आई मला असं म्हणाली की आत्ता तुला सायन्स आवडते, या टप्प्याला तू सायन्स घे. पुढे 11वी-12वीमध्ये गेल्यानंतर जर तुला वाटलं की आपल्याला हे जड जातंय किंवा आवडत नाहीये, मग तू आर्ट्सकडे कधीही पुन्हा जाऊ शकतोस, आर्ट्समधनं सायन्समध्ये येऊ शकत नाहीस. असा विचार करून मी सायन्स निवडलं. ते मला आवडत गेलं. पुढे मी ते शिकण्यासाठी म्हणून आयसरमध्ये गेलो. तर कुठला ट्रेड घ्यावा असं मी म्हणेन की ज्यामध्ये तुम्हाला मजा येते ना तो ट्रेड तुम्ही डोळे भेटून घ्या. तुम्ही त्याचे मार्ग, त्याच्या संधी तुम्हाला आपोआप उपलब्ध होतील. फक्त तुम्ही जे क्षेत्र निवडताय त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बेस्ट ठिकाणी जायचंय असं कुठेतरी तुमच्यामध्ये एक तुमच्या पोटामध्ये ती आग असली पाहिजे. समजा एखाद्याला व्हिडिओज बनवण्याची आवड आहे तर तुमची ती आवड सुद्धा ना योग्य तऱ्हेने चॅनलाइज करा. म्हणजे तुमचा वेळ, तुमची बुद्धिमत्ता ही टिकटॉक व्हिडिओज बनवण्यापेक्षा त्या क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये कुठे मिळेल, देशामध्ये बेस्ट एज्युकेशन त्या फील्डमधलं कुठे मिळेल, मी एक चांगला व्हिडिओ एडिटर, मी एक चांगला फिल्म मेकर कसा होऊ शकेल, असा दृष्टिकोन ठेवून तुमच्या आवडीनिवडी, तुमचे पॅशन याला एक मार्ग तुम्ही स्वतः द्या. तर कुठलाही ट्रेड काही वाईट नाही. मी मगाशी म्हणालो जसं की स्कोप बघून ट्रेड निवडण्यापेक्षा आनंद बघून ट्रेड निवडा आणि त्यामध्ये तुमचा स्कोप तुम्ही तुमच्या चिकाटीने, मेहनतीने तुम्ही निर्माण करा असं सांगेन मी, कारण मी ते फॉलो करत आहे. दादा, UPSC परीक्षा देण्याचे अधिकतम वय कोणते? साधारण कितव्या अटेम्प्टपर्यंत प्रयत्न करावा? आणखीन एक मगाच्या प्रश्नाचं उत्तर देतो की ज्यांना आता जे 11वी-12वी किंवा अंडर ग्रॅज्युएटमध्ये UG मध्ये जे आहेत आणि ज्यांना UPSC परीक्षा द्यावी असं वाटतंय त्यांना एक मी सांगेन की UPSC कडे वळण्याच्या आधी सर्वात पहिले म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडताय किंवा निवडणार आहात किंवा उद्या बदलाल ते क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी एक स्वतःच्या 2 पायांवर उभे राहा आणि मग तुम्ही UPSC सारख्या परीक्षेकडे वळा. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला UPSC मध्ये जे मुलं पास होतात किंवा साधारणपणे समाजामध्ये जी मुलं यशस्वी होतात त्या गोष्टीचं सेलिब्रेशन होतं. मात्र जी मुलं कुठे ना कुठेतरी ते अचीव करू शकत नाही तरीही पुन्हा उभं राहून कुठेतरी काहीतरी चांगलं क्रिएट करतात, यांनाही तेवढाच लाईमलाईट दिला गेला पाहिजे असं मला वाटतं.
तर पहिले स्वतःच्या पायावर उभे राहा. त्यांनी तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल आणि तुमच्या पोटामध्ये एक आग पण निर्माण होईल की मी माझ्या अमुक अमुक क्षेत्रावर तुळशीपत्र ठेवून मी याच्याकडे वळलोय, मी हे 100% मी हे मिळवीनच. आणि समजा भगवंताच्या इच्छेने जर हे नाही झालं तर माझं ते आधी मी ठेवलेलं बाजूला असलेलं क्षेत्र त्याच्यामध्येही मला मजा येत होती, त्या क्षेत्राकडे मी कधीही जाऊ शकतो. मी स्वतःवर आणि माझ्या आई वडिलांवर कुठलंही बर्डन नाही, असं तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल. तर पहिले तुमच्या डिग्रीच्या एज्युकेशनमधनं तसं एक करिअर, तशी एक नोकरी, तसा एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करा तुम्ही आणि मग UPSC कडे वळा. आता तू जो आत्ता विचारलेला प्रश्न आहेस, तर 6 अटेम्प्ट जनरल कॅटेगरीमध्ये सरकार देतं आणि 32 ते देण्याचं वय. त्याच्यापुढे मग वेगवेगळ्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार पुढे सवलती असतात, आणखीन वय किंवा आणखीन अटेम्प्टची सवलत सरकार देतं. कुठल्या अटेम्प्ट पर्यंत परीक्षा द्यावी, तर सर्वात पहिले मी म्हणेन की पहिलाच जो अटेम्प्ट आहे तो पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण अभ्यास करून फुल कॉन्फिडन्सने तुम्ही द्या. उगाच शेवटच्या वर्षाला परीक्षा देऊन बघतो, फॉर्म भरून बघतो असा दृष्टिकोन कुठल्याही क्षेत्राप्रती ठेवू नका. जिकडे जायचंय तिकडे तुमचं तन मन धन सगळं जे काही आहे ते तिकडे समर्पित करूनच त्या क्षेत्राकडे तुम्ही वळा, ते काम तुम्ही करून बघा. साधारणपणे 3 ते 4 अटेम्प्ट तरी देण्याला हरकत नाही, पण एक साधारण जर अभ्यास तयार झाला असेल तर पहिले 2 अटेम्प्ट झाल्यानंतर कुठली तरी नोकरी धरून कुठला तरी एक बाजूचा आपला व्यवसाय सुरू करून मग या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वळावं किंवा पुढे चालू ठेवावं असं आहे. कारण तसं वय वाढत जातं तसं थोडी घरची परिस्थिती, घरच्या गरजा किंवा आपल्या स्वतःला असलेल्या गरजा याही कुठेतरी त्यांचं मत घेणं किंवा त्यांना इन्क्लूड करणं आपल्या डिसिजन्समध्ये इम्पॉर्टंट होतं. तर 3 ते 4 अटेम्प्ट देण्याला काही हरकत नाही, पण सिन्सिअरली द्या जे काही तुम्ही कराल ते. आणि जरी हे झालं नाही तरी खूप चांगलं काम तुम्ही समाजामध्ये करू शकालच ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाय ठेवा तिकडे. मगाशीच दादा तू म्हणालास की सक्सेसचं सेलिब्रेशन आपल्या इथे भरपूर केलं जातं, तर तेच अपयशापेक्षा यशाची धुंदी घातक असं आपल्याला सांगत असतात. आपल्याला लहानपणापासून ते आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. तेच तू यशाचं सेलिब्रेशन जास्त केलं नाहीस किंवा ते कसं साध्य केलंस? सर्वात पहिले म्हणजे आपण काहीतरी जेव्हा मिळवतो एखादी गोष्ट तेव्हा तुम्ही म्हणून स्वतःला जे काही तुम्ही बघता की मी ॲडव्होकेट आहे किंवा मी बिझनेसमॅन आहे, मी शिक्षक आहे, ती तुमची चौकट जेवढी तुम्ही ट्रान्सपरंट ठेवाल तितकी बाह्य बिरुद किंवा बाह्य टर्मिनॉलॉजीज तुम्हाला चिकटणार नाही. म्हणजे आज मी स्वतः जे कोण आहे याच्यामध्ये जर मी IIS टाकलं तर मी त्याचं मला गर्व होऊ शकतो. पण जर मी आज अनिमिष वजे आहे किंवा मी एक साधारण व्यक्ती आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर सरकारने मला IISचं काम करण्यासाठी तिकडे निवडलं असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा ते काम माझ्या हातनं कुठेतरी चांगलं होईल. उलट मी अशा प्रकारे त्याचा विचार करतो की मी आधी आयसरमध्ये होतो, IISER हे मला लागलेलं बिरुद होतं, त्यातलं E आणि R गेलंय. तर आयुष्य पुढे जसं जसं जाईल तसं तसं हे IIS ही निघून जाऊन फक्त तिकडे काहीच न उरावं किंवा जे काही उरावं ते भगवंताचे उरेल तेच उरावं असं मी त्याकडे बघतो. आता तू भारतात एका प्रमुख अधिकाऱ्याच्या भूमिकेत भविष्यात काम करणार आहेस, तर बाहेर देशात तू फिरलास किंवा बाहेर देशात शिक्षणासाठी गेलास, तिथल्या अशा काही चांगल्या गोष्टी बघितल्या असतील ज्या तुला आता आपल्या देशात त्या चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करायचा असेल, त्या गोष्टी कोणत्या असतील? सर्वात पहिले म्हणजे तिकडे मी पाहिलं की मी जास्त अकॅडमिक्स क्षेत्राशी निगडीत असलेल्या फील्डमध्ये होतो, त्यामुळे जास्त अकॅडमिक आणि रिसर्च क्षेत्राशी संपर्क आला. पण तिकडे इन्स्टिट्यूट्समध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये मी पाहिलं की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही शाखेचं ज्ञान घेण्याची फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे 11वी 12वीतल्या मुलांनी आर्ट्स ट्रेड निवडावा आणि सायन्स हे काय आहे हे माहितीही नसावं असा तिकडे दृष्टिकोन नाही आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर इतिहास आवडतो आणि सोबत फिजिक्स आवडतं
तर तोही शिकण्याचा तिकडे त्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि हे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी सरकारने 2020 मध्ये आणली आहे, कुठेतरी या दिशेने भारताची शिक्षण पद्धती नेण्याचा प्रयत्न ती पॉलिसी करते. तर ते भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि काम करून शिकणं, याला तिकडे खूप महत्त्व आहे. आणि आपण हाताने कोण म्हणजे फावल्या वेळेमध्ये मडकी बनवतोय, कोण लोहार काम करतोय, तर कुठे त्या व्यवसायाला किंवा त्या कामाला तिकडे कुठेही हीन दर्जाची वागणूक नाही आहे. प्रत्येक म्हणजे जरी घरी प्लंबर आला तरी त्याच्या ज्ञानाचं, त्याच्या टेक्निकल नॉलेजचं तेवढ्याच रिस्पेक्टने तिकडे आदर केला जातो, मानधनही तिकडे त्याला तेवढं दिलं जातं. हेही सरकार आणण्याचा प्रयत्न करतं आणि ते आपल्या समाजामध्ये रुजावं असं कुठेतरी वाटतं. आणखीन एकदा मी जर्मनीमध्ये असताना रात्री 11:30-12ला लॅबचं काम संपून घरी जात होतो बस. तर बस स्टॉपवर उभा होतो बसची वाट बघत आणि पूर्ण रस्ता रिकामा होता. रस्त्यावर ट्रॅफिक लाईट होते आणि सिग्नल होते. तर पूर्ण रस्ता रिकामा होता. एक गाडी आली मर्सिडीज खूप वेगामध्ये आणि येऊन ट्रॅफिक लाईटच्या खाली थांबली. पण ट्रॅफिक लाईटला थांबण्याची जी एक पट्टी असते ती पट्टी त्या गाडीने क्रॉस केली होती. गाडी बंद केली त्या माणसाने, पण त्याला 2 सेकंदांनी लक्षात आलं की त्या पट्टीच्या पुढे बघायला कोणीही नव्हतं. तो ट्रॅफिक लाईट मोडूनही गेला असता पुढे सिग्नल तोडून. पण त्यांनी ती गाडी पुन्हा 2 मीटर मागे घेतली, त्या लाईनीच्या मागे उभी केली आणि ट्रॅफिक लाईट ग्रीन झाल्यानंतरच तो गेला. तर ही कुठेतरी जी त्या समाजातली शिस्त आहे ती आपल्या सिव्हिल सेन्समध्ये आपल्याकडे यावी असं वाटतं. आणि ते कुठेतरी करता यावं. म्हणजे आता प्रसार माध्यमांमध्ये किंवा सरकारी कॅम्पेन्समध्ये मला काम करण्याची संधी मिळेल तर तिकडे असं काही करता यावं असं एक मनात वाटतं. पण तिकडचं जीवन किंवा तिकडची मूल्य ही सगळीच चांगली आहे असं नाही. भारतामध्ये खूप घेण्यासारखं आहे अमेरिकेला किंवा जर्मनीला. तर थोडं आपलं जपून त्यांचं चांगलं घ्यावं आणि पुढे जावं. दादा, पोस्टिंग पूर्वीचा कार्यकाळ तुझा किती असेल? ट्रेनिंग पिरियड म्हणजे आता 19.5 महिन्याचं ट्रेनिंग आहे आम्हाला इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये. प्रत्येक सर्व्हिसनुसार ते वेगवेगळे असतं. पोस्टिंग नंतर तुझ्या कामाचे स्वरूप काय असेल? मगाशी सांगितलं तसं एज्युकेट, इन्फॉर्म आणि एंटरटेन अशा प्रकारचं स्वरूप असेल. म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पॉप्युलराईज करणं, त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवणं, समाजाचे ग्रीव्हन्सेस म्हणजे समस्या किंवा ओपिनियन्स सरकारपर्यंत पोहोचवणं, अशा प्रकारचं ते काम असेल. ते मला एक्झॅक्टली ट्रेनिंगमध्ये आणि ऑन जॉब कळेल काय स्वरूप आहे. दादा, आताचा थोडा वेगळा प्रश्न. लंडनमध्ये तुम्ही भारताचा तिरंगा चौकात फडकवला, या प्रसंगाबद्दल सांगाल का? खरं तर या प्रसंगामध्ये स्पेशल असं वेगळं काहीच नाही आहे. माझ्या बॅगेमध्ये एक भारताचा झेंडा साधारणपणे श्रद्धा म्हणून मी ठेवतो. तर लंडनमध्ये तिकडे मला एका PhDच्या स्कॉलरशिपसाठी इंटरव्ह्यूसाठी तिकडे बोलावून आलं होतं. तर आता म्हणजे मी तेव्हा जर्मनीमध्ये राहत होतो, जर्मनीमध्ये प्रोजेक्ट चालू होतो. तर आता तिकडे आपण जातच आहोत आणि इतकं ऐतिहासिक आणि भारताच्या इतिहासाशी निगडीत असलेलं स्थळ आहे म्हणून काय काय बघता येईल. तर सावरकर ज्या घरी राहिले होते किंवा बरेच क्रांतिकारक ज्या घरी राहिले होते, मदनलाल धिंगरा, श्यामजी कृष्ण वर्मा, त्या भारत भवन इंडिया हाऊसला भेट द्यावी असं माझ्या मनात आलं. तर तिकडे मी जाऊन भेट दिली आणि असं मला सुचलं की आपल्या बॅगेमध्ये तिरंगा झेंडा तर आहेच, तर त्या झेंड्याबरोबर तो हातात धरून मी फोटो काढला होता आणि तो घरी पाठवला मी. इतकंच त्या प्रसंगात झालं होतं. म्हणजे त्यानंतर मला ती स्कॉलरशिप तिकडे मिळाली नाही, पण त्या न मिळालेल्या स्कॉलरशिपचा आणि मी या केलेल्या उपक्रमाचा असा कुठे संबंध मला वाटला. महत्वाचा एक टप्पा होता की जेव्हा आयसर मधून MSc पूर्ण करून अमेरिकेमध्ये शिकायला गेलास. पण त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा टप्पा होता की मुंबईमध्ये तू राहत असताना तिथनं तू दापोलीमध्ये म्हणजे मुरुडमध्ये आलास. तर हा बदल तुझ्यासाठी कसा होता? म्हणजे तो तुला बदल आवडला की नाही आवडला सुरुवातीला? सुरुवातीला ट्रान्झिशन पिरियड कुठल्याही गोष्टीची थोडी कठीण असते, पण नंतर खूप आवडला हा बदल.
2 वर्ष तू मुरुड ते खेड असा प्रवास करत होतास, रोटरी मध्ये जायचास 11वी-12वीला. तर त्यावेळेचे काही प्रसंग जे आठवणीत राहिले असतील तर ते काही सांगू शकतोस? प्रसंग म्हणजे खूप मजा यायची त्या प्रवासामध्ये. म्हणजे बाबा दापोलीपर्यंत सोडायचे. दापोलीपासून मग पुढे त्या पेपरच्या गाड्या ट्रॅक्स येतात पेपर टाकायला, तर त्याच्यातनं किंवा ST महामंडळ बसमधनं जायचो मी खेळला शाळेत. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी बोलणं व्हायचं. कोणी पोलीस इन्स्पेक्टर आहे, कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी बँकेत कामाला होतं, कोणी शिक्षक आहे. त्या सगळ्यांशी गप्पा मारायची, त्यांच्याकडनं शिकायची संधी मिळायची मला. मजा यायची. म्हणजे तेव्हा रस्ताही थोडा गुळगुळीत होता, त्यामुळे झोपही लागायची रस्त्यावर. हा म्हणजे मजा यायची, एवढंच म्हणून. तेव्हा पण की दापोली ते खेड असा रोज जवळजवळ जाऊन येऊन 4 तासाचा प्रवास करून परत शाळा करून तू तुझा अभ्यास कसा मॅनेज करायचास? म्हणजे अभ्यासाचं नियोजन तेव्हाही तू कसं करायचास? की स्कूल बसमध्येच थोडासा अभ्यास वगैरे असं काही नियोजन करायचंस तू तुझ्या अभ्यासाचं? स्कूल बस नव्हती, स्कूल होती आणि बस होती. आता आहे स्कूल बस. पण खरं तर शाळेतच इतका चांगला अभ्यास करवून घ्यायचे शिक्षक आमचे समोरच बसले, तर घरी आल्यावर वेळही उरायचा नाही. आणि प्रशासकीय सेवेच्या किंवा इतरही अन्य म्हणजे गेट किंवा JEE, नीट अशा एक्झाम देताना अनेकदा नकारात्मकता, नैराश्य, अपयश यांच्याशी सामना करावा लागतो. तर तो कसा करायचा किंवा तुझ्या बाबतीत काही असा अनुभव आलाय का आणि त्याच्याशी तू सामना कसा केलास? पहिल्या लिस्टमध्ये जेव्हा नाव माझं लागलं नाही तेव्हा खूप निराश झालो होतो मी. 2-3 आठवडे जास्त मी कोणाशी बोललो नाही, की अभ्यासही परत सुरू केला नाही. पण 2-3 गोष्टींचा तेव्हा मला उपयोग झाला. सर्वात पहिले म्हणजे माझे शिक्षक राऊत सर मला घरी भेटायला आले. त्यांनी म्हणाले की हरकत नाही, असं होतं आयुष्यात बरेच वेळेला, पुन्हा उभं राहा, पुन्हा अभ्यास कर, सेकंड अटेम्प्ट कर. तिकडे एक पाठबळ मिळालं. घरी आई बाबांनी सपोर्ट केला की अरे आम्ही आहोत ना, तू काय घाबरतोस, तुला जितके 6च्या 6 अटेम्प्ट तू दे. आणखीन एक असं होतं की खूप साऱ्या मुलांशी ओळख झाली या दरम्यान, आणि तेही या सेम प्रसंगातनं, सेम मानसिकतेतनं जात होतं. मग तेही कुठे दिलासा मिळाला की अरे त्यांनीही अभ्यास केलाय खूप मेहनत करून, तेही सेम सिच्युएशनमध्ये, तेही पुन्हा अभ्यासाला लागलेत, मग आपणही लागू. असं एक आपण एकटेच नाही होत, आपल्यावरच डोंगर तुटून पडलाय असं काही झालेलं नाही. त्यामुळे थोडा एक वेळ गेल्यानंतर पुन्हा बरं वाटलं. पण हेही सांगेन की UPSC हे जितकं सोनेरी दिसतं तितकं ते भीषणही एक वातावरण निर्माण करतं कधी कधी प्रोसेसमध्ये, प्रिपरेशनच्या. पण कुठेतरी मनामध्ये आपण ही गोष्ट का करतोय हे क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. की आपण कुठेतरी पुढे जाऊन एखाद्याचं तरी दुःख आपल्या हातून कमी व्हावं या दृष्टिकोनातून ते करतोय. म्हणजे आपण पॉझिटिव्हच करायचा जर प्रयत्न करतोय, जरी ते झालं नाही तरी आपण काही निगेटिव्हकडे जाणार नाही. आपण कुठलं तरी दुसरं क्षेत्र घेऊन तिकडेही काहीतरी चांगलं समाजासाठी करू शकतो. म्हणूनच मग कशी सांगितलं की UPSC कडे वळण्याच्या आधी दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये पाय भक्कम राहून उभे राहा स्वतःच्या पायाने. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की प्लॅन B हा कायम तयार हवा पहिल्यापासूनच? प्लॅन B तयार नका ठेवू. प्लॅन B UPSC करा. म्हणजे UPSC कडे नंतर वळा. पहिले तुम्ही जे करताय ते चांगल्या प्रकारे करा. तिकडनं एक जिद्द, एक कॉन्फिडन्स निर्माण होईल. मग तुम्ही UPSC च्या ज्या कुठल्या क्षेत्राकडे वळायचे तिकडे वळा. आणखीन एक सांगतो, म्हणजे युट्यूबवरती बघता बघता म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्कीम्सचा अभ्यास करतो UPSCच्या परीक्षेच्या दरम्यान. तर प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम असा एक प्रोग्रामचा अभ्यास करत असताना आपला दापोलीतलाच श्रवण दांडेकर यांनी जी फॅक्टरी उभारली आहे काथ्याची, CMEGP, त्याचा युट्यूब व्हिडिओ आणि त्याचं बघण्यामध्ये आलं मला. तर तेही कुठेतरी आपल्या युवकांसाठी, युवतींसाठी प्रेरणा स्रोत आहे की या मुलांनी वयाच्या इतक्या कमी वयामध्ये एक व्यवसाय दापोलीमध्ये उभारलाय, तो पुढे इतका मोठा होईल, त्याच्याकडे एम्प्लॉईज असतील, रोजगार मिळेल आपल्या तालुक्याला. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली उदाहरणं आपल्या समोर ठेवून कुठलंही क्षेत्र निवडलं तरी तिकडे जिद्दीने काम केलं तरी तिकडे आपण नक्की आपला झेंडा काढू शकतो. म्हणजे परवा त्याचे वडील भेटले होते,
ते म्हणाले की अरे माझ्या मुलांनी पण UPSC केलं होतं. मी काकांना म्हणालो, काका तुमच्या मुलांनी UPSC पेक्षा खूप चांगलं काम केलं. 10 IAS ऑफिसर देऊ शकणार नाही इतकं त्यांनी आपल्या तालुक्याला तो देतोय आणि देईल पुढे. त्यामुळे एखादं टार्गेट समोर ठेवून ते अचीव करणं तर इम्पॉर्टंट आहेच, पण ते झालं नाही तर न खचून जाऊन सुद्धा आपल्याला मिळवता येईल काही. किंवा चिन्मय आहे इकडे वैशंपाळ, त्याला आयसरमध्ये जायचं होतं, त्यांनी 12वी मध्ये खूप प्रयत्न केले पण तो नाही झाला, पण तो खचला नाही. तो पुन्हा BSc ला इकडे आपल्या दापोली अर्बन मध्ये आला, त्याला चांगलं मार्गदर्शन इथल्या शिक्षकांनी दिलं. आता तो PhD करायला आयसरला गेला. तोही कुठेतरी माझ्यासाठी प्रेरणा स्रोत. तर वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ती प्रेरणा घ्यायची लोक दिसतील तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात गेलं. जे प्रत्येकच क्षेत्रामध्ये प्रेरणास्थान आहे, फक्त ते तुम्ही ओळखलं पाहिजे. आता सगळ्या विद्यार्थी व पालकांसाठी एक मार्गदर्शनपर प्रश्न आहे, म्हणजे अनिमेष मार्गदर्शन करेल. पालक, विद्यार्थी आणि अपेक्षा हे व्यस्त त्रिकूट आहे की ज्याच्यामध्ये कोणी एक अडचणीतच सापडतो. काय इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही 2 फील्ड सोडून पालकांना इतर दुसरी कुठली फील्ड सुचत नाही आणि मग एक असं व्यस्त त्रिकूट सुरू होतं. तर ह्याच्यापासून बाहेर पडण्यासाठी तू काही सांगशील का? मी मला आलेल्या अनुभवातून सांगू शकेन की मला माझ्या आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी कधी त्यांचं स्वप्न किंवा त्यांचे विचार माझ्यावर लादले नाही. नेहमी आमचा जो डिसिजन होता कुठलंही ध्येय त्यासाठी प्रिपेअर करण्याचा किंवा ते मिळवण्याचा, हा नेहमी सामूहिक आणि टीम डिसिजन होता तो, की प्रत्येकाला काय वाटतंय आणि जास्त करून मला कशामध्ये आनंद येईल आणि मला काय करायचं याला प्राधान्य दिलं गेलं. तर त्याच प्रकारे कुठेतरी पालकांनी जर त्या पाल्यामध्ये काय चांगले गुण आहेत, त्याला नॅचरली काय करायला आवडतं, कोणाला पेंटिंग आवडतं, कोणाला कविता लिहायला आवडतं, त्याला जर जोपासना दिली आणि त्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाऊन त्याला भारतभरामध्ये उच्च प्रतीचं ज्ञान, उच्च प्रतीचं शिक्षण, उच्च प्रतीचं एक्सपोजर कुठे मिळेल असा जर दृष्टिकोन ठेवला तर अपेक्षा, पालक आणि पाल्य हे एका समान रेषेमध्ये ते पाल्य पुढे जाईल. म्हणजे थोडक्यातच नॅचरल गोष्टींना वाव द्यावा रादर दॅन नरिशमेंट. आणि नरिशमेंट नॅचरल गोष्टींना द्यावा. आता आपण थोडं कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, तर मी परत UPSC कडे वळतो की UPSC ही एक शाखा आहे असं तू म्हटलास, तर अजून कोणत्या कोणत्या शाखा आहेत सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये? नाही, UPSC ही एक संस्था आहे आणि अशा बऱ्याच संस्थांमध्ये MPSC ही राज्यसेवा आयोग आहे. मला प्रश्न कळला नाही, शाखा म्हणजे कसं म्हणायचं? म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस पैकी UPSC हा एक भाग आहे, तसं अजून कोणत्या जसं IAS, IPS, IAS, तर अशा कोणत्या अदर इतर शाखा आहेत त्याच्याबद्दल सांगू शकतो? तर या नागरी सेवा परीक्षेतनं मगाशी म्हणालो तसं 23 वेगवेगळ्या सर्व्हिसेस सेवांसाठी नियुक्ती होते. इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस तर तुम्हाला आता माहिती झालीच असेल. इंडियन ट्रेड सर्व्हिस एक आहे जी भारताचा निर्यात एक्सपोर्ट्स वाढावी म्हणून काम करते. इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस आहे, ही जे झोनल अधिकारी असतात, 17 झोन्स आहेत रेल्वेचे, ते झोनल अधिकारी आणि पुढे प्रमोशन होऊन जे जिकडे कुठे ते पोहोचतात त्या ऑफिसर्सच्या नेमणुकीसाठी इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस आहे. इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे, म्हणजे 7-8 जिल्हे एका पोस्टल अधिकाऱ्याच्या हाताखाली येतात इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये. इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस आहे, म्हणजे रेल्वेवरती जे प्लॅटफॉर्मवरती जे पोलीस किंवा ट्रेनमध्ये जे पोलीस असतात त्यांचं पोलीस दल वेगळं आहे. डॅनिक्स आणि डॅनिक्स नावाच्या 2 सर्व्हिसेस आहेत की जसे IAS आणि IPS हे देशभर त्यांचं ज्युरिस्डिक्शन असतं, तसंच डॅनिक्स आणि डॅनिक्स ऑफिसरचं दिल्ली आणि युनियन टेरिटरी परिसरामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र असतं. त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे जी GST आणि इन्कम टॅक्स हे रेग्युलेट करते, कलेक्ट करते. त्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस विदेश सेवा आहे, जे भारताचे अँबॅसिडर्स दूतावासामध्ये पाठवतात. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS तर आहे, जिल्हाधिकारी, कलेक्टर्स हे IAS थ्रू रिक्रूट होतात. इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, SP, असिस्टंट SP हे सगळे पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत. तर अशा टोटल 23 सेवा आहेत. प्रेक्षकांमधून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. विचारता आपण.
नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर. तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला आणि ड्रीम प्रत्येक वयानुसार बदलत असतं मुलाचं. फर्स्ट स्टँडर्डला वेगळं असतं, सेकंडला वेगळं असतं, वयानुसार बदलतं. ॲक्च्युअली UPSC क्रॅक करणं हे तुम्हाला कोणत्या स्टँडर्डला वाटतं? PhD करायला जेव्हा मी गेलो इकडे मला ते आवडलं नाही ही तर पहिली भावना निर्माण झाली. त्यानंतर मग कुठल्या क्षेत्रात जाता येईल हे जरा मी शोधायला लागलो आणि सुदैवाने त्याच वर्षी माझ्याच आयसर मधला एक सिनियर हा भारतीय विदेश सेवा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला होता. तर त्याचं मार्गदर्शन मला मिळालं. त्याला मी विचारलं की कसा अभ्यास असतो, काय असतं. त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की हो मी हे करू शकेन तेव्हा मी तो निर्णय घेतला की ठीक आहे आपण हे करूया. म्हणजे मी हे करूया आणि मग मी हे करू शकेन का असं नाही झालं. तर मला जेव्हा वाटलं की ठीक आहे मी हे करू शकेन, थोडा वेळ लागेल कदाचित पण आपण हे करूया. मग मी तो निर्णय PhDच्या फर्स्ट इयरमध्ये पूर्णपणे घेतला. पण साधारणपणे 1ली ते 10वी किंवा 1ली ते 12वी या दरम्यान असं कधी मला वाटलं नाही की आपण UPSC द्यावी किंवा सरकारी सेवांमध्ये जावं. जरा सगळ्यात आधी इथे जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी कोणी जरा UPSC प्रिपरेशन करत असेल, UPSC कोणी प्रिपरेशन करत असेल तर त्यांचे जरा आपण प्रश्न आधी घेऊया. माझ्याकडे आता समोर एक विद्यार्थी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आजच्याच लोकसत्तामध्ये युवल नोआर हरारींची मुलाखत आली आणि मी स्वतः AI फील्डमध्ये काम करणारा एक इंजिनियर आहे. मी AI सिक्युरिटी या फील्डवर काम करतो. तर मिसइन्फॉर्मेशन आणि त्याची समाजासमोरची आव्हानं आणि त्यांना तू IASच्या माध्यमातून कसा सामना करतो? तर कदाचित तुझ्या वाचनात आलं असेल की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो नावाची जी एक संस्था आहे भारताची त्याच्या अंडर एक फॅक्ट चेक युनिट सरकारने बनवलं आहे. गेल्या वर्षी बनवलं होतं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टनी स्टे दिलं. तर ते फॅक्ट चेक युनिट मिसइन्फॉर्मेशन समाजामध्ये किंवा सोशल मीडियामधून फिल्टर करेल आणि करेक्ट इन्फॉर्मेशन देईल अशी त्यामागची भावना किंवा उद्देश आहे. याच्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा नवीन जे तंत्रज्ञान येत आहे, बिग डेटा आहे, त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला मिसइन्फॉर्मेशन फिल्टर आउट करण्यामध्ये होणार आहे. तर तुझ्यासारखे इंजिनियर्स जेव्हा पॉलिसी मेकिंग, पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये येतील, तुझं टेक्निकल नॉलेज हे जेव्हा सरकारच्या मॅनेजमेंट स्किल्स किंवा ऑफिसर्स म्हणजे काय मॅनेजर्स असतात ते सरकारचे, त्यांना टेक्निकल नॉलेज आहेच किंवा असेलच असं नाही. आता मला कॉम्प्युटिंग फील्डमधलं जास्त येत नाही. पण जेव्हा तुझ्यासारखा व्यक्ती, तुझ्यासारखा एक सजग नागरिक चांगल्या ऑफिसर्सच्या बरोबर येऊन एकमेकांशी शेअरिंग होईल ओपिनियन्स किंवा याचं आयडियाज, तेव्हा अशा सिस्टीम्स किंवा असे नेटवर्क्स आपण क्रिएट करू शकू, असे मॉडेल्स क्रिएट करू शकू की आपोआप त्या गोष्टी फिल्टर होतील, मिसइन्फॉर्मेशन फिल्टर होतील. पण साधारणपणे म्हणायचं तर आपल्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आहेच, पण आपल्यामध्ये जो इंटेलिजन्स आहे तो प्रत्येकाने वापरून व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा वापर करणं पहिले गरजेचं आहे. म्हणजे आलेली प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड न करता पहिले स्वतः त्याची व्हेरिफिकेशन करून मग पुढे ती पाठवावी. म्हणजे सरकार आणि टेक्नॉलॉजीचा रोल आणखी त्याची नीड कमी होईल असावीच, पण अशा दृष्टीने होऊ शकतो. अजून शिक्षणासाठी सर्वसाधारणपणे मुलं शहराकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि तू तर कल्याणहून खेडेगावात राहायला आलास, तर ह्या तुझ्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये शिक्षणामध्ये तुझं खेड्यात राहणं हे कुठेतरी तुला अडचणीचं वाटलं का? आणि इथेही जी मुलं आहेत ह्यांनी यापासून प्रेरणा घेण्यासाठी तू काय सांगशील त्यांना की खेड्यात राहून सुद्धा आपण कशा प्रकारे हे सगळं अचिव्हमेंट करू शकतो? आता मुरुड तसं खेडं उरलेलं नाहीये. तसं जरी असलं तरी मी मुरुडमध्ये राहतोय हे असं कुठे मला बाधक आहे असं कधी वाटलं नाही. याचं कारण की एकतर मी खेळला जात होतो दररोज शाळेमध्ये खूप एक्सपोजर मिळत होतं, येता जाता एक्सपोजर मिळत होतं. आणि मला असं वाटतं की हा फक्त माझा प्रवास नव्हता, माझ्या आईवडिलांचा, माझ्या शिक्षकांचा आणि रोटरी शाळेचाही हा प्रवास होता. कारण मी 10वीला होतो, 12वीला होतो तेव्हा बिपिन दादांनी स्वतः म्हणजे माझ्या केसवर किंवा प्रत्येकच मुलावर लक्ष देऊन की त्या मुलाला शाळा काय देऊ शकेल, आणखीन चांगले शिक्षक आपण आपल्या शाळेमध्ये कसे आणू शकू, अशा प्रकारे त्यांनी ती जी काही एक म्हणाल तुम्ही की एक
डिसएडव्हान्टेज होतं गावात राहण्याचं, रुरल एरियामध्ये राहण्याचं, ते त्यांनी त्यांच्या साईडनी पूर्णपणे निगेट केलं आणि त्यांनी ते भरून काढलं. पण तरी पण असं मला वाटतं की हां, UPSCचा प्रवास मी घरी राहून केला, पण आज गुगल किंवा इंटरनेटवर इतकी माहिती आपल्याला आहे किंवा ऑनलाईन क्लासेस आहेत, तर कुठेही जर तुम्ही असाल आणि जर तुमच्याकडे एक वायफाय असेल आणि ते बरोबर वापरायची जर आपल्याकडे बुद्धी असेल, तर आपण कुठेही बसून जगाच्या कोपऱ्यावर कुठलंही काम आपण हातात घेऊन ते करू शकतो, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करू शकतो. फक्त तुमच्याकडे एक जिद्द, ती अभ्यास करण्याची तयारी, मेहनत आणि थोडं आधीपासून एक्सपिरियन्स की हां, मी 10 परीक्षा देऊन बघितलंय, प्रत्येकामध्ये काही पास झाले असं नाही, पण मला होईल, हे मी करीन, अशा कुठेतरी एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स असला पाहिजे. कुठेही राहून आपण हे करू शकतो. हॅलो सर, मी माझ्या 6वीच्या मुलाला घेऊन आले इथं लेक्चरसाठी. तर मला असं थोडंसं विचारायचं, 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न असा की तुम्ही जे सब्जेक्ट सांगितले ते UPSCसाठीचे, तर त्याच्यासाठी तुम्ही एक पर्टिक्युलर एखादं बुक रेफर केलं का? NCERTचे जे बुक्स असतात 5वी पासूनचे ते बुक्स रेफर केले? जनरल स्टडीज मॅन्युअल फक्त एकच पुस्तक रेफर करून अभ्यास केला तर कसं? हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पॅशन आणि अर्थार्जन ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण माणसाला पटकन सक्सेस मिळतो त्या ह्याच्यामध्ये. पण जर एखाद्या मुलाचं पॅशन वेगळं असेल आणि त्याला अर्थार्जनासाठी वेगळा मार्ग निवडावा लागत असेल किंवा UPSC तो एक अर्थार्जन या दृष्टीने बघत असेल, तर ते कसं काय तो सक्सेसफुल होऊ शकेल त्या फील्डमध्ये? हा एक दुसरा प्रश्न. पुस्तकं तर वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागतात. त्याची एक स्टँडर्ड बुक लिस्ट आहे. तुम्ही YouTubeवर समजा गेलात आणि कुठल्याही सिलेक्ट झालेल्या मुलाचं नाव टाईप केलं तर वेगवेगळ्या जणांचे इंटरव्ह्यू आहेत, ते त्यांची बुक लिस्ट, त्यांनी वापरलेली पुस्तकं याची यादी देतात, ती तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये किंवा अशा YouTube व्हिडिओजमध्ये मिळू शकेल. तर एक असं कुठलं स्टँडर्ड पुस्तक नव्हतं. 8वी ते 12वी मी CBSE बोर्डमध्ये शिकलो होतो, त्यामुळे तेव्हा NCERTची पुस्तकं तेव्हा मी नीट वाचली होती त्या अभ्यास तो अभ्यास करताना. त्यामुळे पुन्हा परत ती वाचावी लागली नाही. थोडी 11वी 12वीची जी इकॉनॉमिक्स वगैरे जे मी वाचलं नव्हतं किंवा हिस्ट्री, माझं 11वी 12वी सायन्स असल्यामुळे इकॉनॉमिक्स हिस्ट्री हे विषय नव्हते 11वी 12वी, तर ते 11वी 12वीच्या NCERT मी वाचल्या. पण बाकी प्रत्येक विषयाला वेगळं पुस्तक, असं एखादं कॉमन पुस्तक नाही आहे. त्याची यादी तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा नंतर तुम्ही समजा मला भेटला तर मी कुठली यादी वापरली ती मी सांगू शकेन. आणि दुसरा खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला की बरेच वेळेला काय होतं की घरच्या परिस्थितीमुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीला पटकन स्वतः उभं राहून 2 पैसे कमवायला समाजात जायला लागतं. भगवंताची कृपा आहे की माझ्यावरती वेळ आली नाही आणि मी माझ्या आईवडिलांना बर्डन तसा कधी झालो नाही. पण तसं जर माझ्या आयुष्यात कधी तसा प्रसंग आला असता की तशी वेळ आली असती, तर पहिले मी UPSC सारख्या कठीण परीक्षेला हात न घालता UPSC वेगवेगळ्या स्तराच्या वेगवेगळ्या पोस्टच्या परीक्षा घेते. जशा ही ग्रुप A किंवा क्लास 1 ऑफिसरच्या परीक्षा असतात, तशा ग्रुप B क्लास 2 ऑफिसरच्या पण परीक्षा असतात किंवा MPSC सुद्धा परीक्षा घेते. अशी एखादी परीक्षा की माझ्या त्या परिस्थितीला अनुसरून किंवा त्या एका एन्व्हायरमेंटमध्ये राहून मी जी कुठली क्रॅक करू शकलो असतो, असं माझं एक प्रामाणिक मूल्यमापन मी स्वतः करून ती परीक्षा पहिले मी क्लिअर केली असते. आणि मग तिकडे स्वतःच्या पुन्हा 2 पायांवर उभं राहून मग तिकडनं जेवढं जग दिसतंय मग परत पुढची उडी असं करत जायला लागतं. म्हणजे पहिले तुम्ही तुमचं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते तुम्हाला पहिले पोषक बनवा किंवा ते स्टेबल बनवा आणि मग तुम्ही पुढच्या पायरीवर जा. असा एक मार्ग मी फॉलो केला असतो. याच्याविषयी आपलं मत काय? हे नशिबाचा भाग असतोच, कुठल्याही प्रवासामध्ये नशीब तर असतंच. पण नुसतं नशिबावर अवलंबून राहून आपण आपली मेहनत सोडायची नाही. आपण आपली मेहनत करत राहायची. आपल्याला जे काम दिलंय किंवा जे आपण काम करतोय ते काम आपण जर केलं तर नशीब साथ देत, असा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. मला असं विचारायचं होतं तुम्हाला की काम आणि
आणि अभ्यास या सगळ्या व्यापातून तुम्ही विरंगुळा म्हणून कोणते छंद जोपासले किंवा तुम्हाला काय करायला आवडतं ते सांगू हॅलो हॅलो. तर तुझ्या बाजूला जी श्रीप्रीती उभी आहे तिला माहिती आहे की माझ्या घराच्या भिंतीवर मी खूप चित्र काढून ठेवले विरंगुळा म्हणून. तर चित्र काढणं हे थोडं मला आवडतं किंवा पुस्तकं वाचणं, कविता वाचणं, कविता लिहिणं हेही मला आवडतं. बाकी वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, संस्कृत शिकणं थोडं हे असे विरंगुळ्याचे किंवा आनंदाचे स्रोत आहेत. ते थोडे थोडे जोपासायचा प्रयत्न मी केला किंवा गाणी ऐकणं असेल, फिरायला जाणं असेल. सगळं काही शक्य नाही झालं UPSCच्या प्रवासामध्ये, पण जेवढं करता आलं तेवढं केलं. दादा UPSCची प्रिपरेशन करतोय. प्रिलिम्समध्ये GS1 आणि GS2. तर GS2 मध्ये सीसॅटच्या स्ट्रॅटेजीबद्दल काय सांगशील, म्हणजे तुझी काय आवडते? मी थोडा त्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. तू कुठल्या विज्ञान शाखेचा आहेस की आर्ट्स शाखेचा? मी कॉमर्स आहे. अच्छा, कॉमर्स शाखेचा. ओके. मला सीसॅटमध्ये इतका प्रॉब्लेम आला नाही, कारण माझं गणित 11वी-12वीमध्ये होतं. पुढे 5 वर्ष आयसरमध्ये जे मी शिकत होतो तिकडे पण गणित होतं. तर मॅथ्स युजली त्याच्यामध्ये जड जातं मुलाला, तर तो मला इतका इश्यू आला नाही. पण त्याच्यावर म्हणजे प्रॅक्टिस करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. किंवा असे त्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न येतात त्या सीसॅटच्या परीक्षेमध्ये. थोडे लॉजिकचे येतात, थोडे गणिताचे येतात, थोडे उतारा वाचून त्याच्या खालची उत्तरं लिहा किंवा टिक करा योग्य उत्तर, अशा प्रकारचे येतात. तर आणि त्यामध्ये कट ऑफ असतो, म्हणजे 66 मार्कांपेक्षा वरती मिळाले की तुम्ही सुटला. तुम्हाला 67 मिळते तर 200 पैकी 200 मिळते. तर थोडं प्रॅक्टिस करून किंवा तुला कुठला त्यातला सेक्शन सोपा जातोय त्या सेक्शनमधले जास्त सोडवून त्याच्यावर भर देऊन तुझी एक स्ट्रॅटेजी तयार कर की आपल्याला शेवटी 67 मार्कांच्या वरती जाऊन तो पेपर क्लिअर करायचा आपल्याला, बरोबर? तर तुला त्यातला कुठला सेक्शन इझी जातो त्याच्यावर फोकस करू आणि बाकी सेक्शनवर थोडी मेहनत देऊ की एकदम एकही प्रश्न आला नाही असं नको. असं एक समतोल साधून करू शकतो तू सीसॅट. सर, एक प्रश्न होता. सर, जसं इतर IAS किंवा IPS जे झालेले आहेत त्यांनी त्यांचे रेफरन्स बुक्स किंवा बुक लिस्ट जशी शेअर केलेली आहे, तसं तुमचं कोणतं टेलिग्राम चॅनल आहे का? नाही, माझं टेलिग्राम चॅनल नाही आहे, कारण मी अजून IAS IPS अधिकारी नाही आहे आणि चालू तरी कदाचित उघडणार नाही. पण मी तुला बुकलिस्ट तुझ्यापर्यंत पोचेल, ह्या तुझा नंबर मला दे नंतर, ते तुझ्यापर्यंत ती बुकलिस्ट पोचेल असं मी करेन. हॅलो सर, गुड इव्हिनिंग. माझा प्रश्न असा आहे की आन्सर रायटिंग कशी करायची, आपण कोणता म्हणजे लिहायचं कसं, त्यात आपण 10वीपर्यंत जसं लिहित होतो तसं आपण कसं आपला आन्सर कसं राईट करायचं सर? तू UPSCची तयारी करतेस आता? अजून नाही. अच्छा अच्छा. मग एक साधारणपणे 6-7 महिने त्या अभ्यासाला झाले ना, ॲटलिस्ट 3-4 विषय कव्हर झाले की मग एक आपल्याला आयडिया येतो. जुने प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले की किती तो प्रश्न काय विचारतो एक्झॅक्टली. मग आपण जो आत्तापर्यंत 3-4 सब्जेक्ट संपवले त्यामधनं आपल्याला काय आठवतंय, असे आपण जेव्हा पहिलं उत्तर लिहितो ते पहिलं उत्तर प्रत्येकाचंच खराब असतं. पण हळूहळू मग त्याच्यावर फीडबॅक घेऊन किंवा गायडन्स घेऊन हळूहळू ते उत्तर सुधारत जातं. आणि कुठल्याही प्रश्नाला UPSCमध्ये एक इंट्रोडक्शन, एक मध्ये बॉडी मजकूर मेन आणि एक कन्क्ल्युजन असं एक स्वरूप असतं. इंट्रोडक्शनमध्ये साधारणपणे त्या क्षेत्रामध्ये असलेला एखादा डेटा, म्हणजे स्त्रियांवरती प्रश्न आला, स्त्रियांच्या हेल्थवरती प्रश्न आला, तर आज दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये 59% स्त्रिया या ॲनिमिक आहेत असं भारताचा सर्व्हे सांगतो. तर असा कुठला तरी डेटा तिकडे टाकणं, मग त्याच्यावरती जो काही प्रश्न विचारला की आपण स्त्रियांची हेल्थ कशी इम्प्रूव्ह करू शकतो, त्याचे 5 ते 10 पॉईंट तिकडे मेन बॉडीमध्ये ते लिहिणं. की वेगवेगळ्या गावांमध्ये स्त्रियांना समजा आता आपल्याकडे तांदूळ वाटतं, तर तसं आयरन किंवा असं एखादं विटॅमिन ॲड केलेलं दूध किंवा ड्रायफ्रुट्स वाटणं हे तुमचं एखादं इकडे ओपिनियन किंवा आयडिया असू शकते, ते टाकणं त्या बॉडीमध्ये. वेगवेगळे स्कीम्सची नावं टाकणं आणि शेवटी मग कन्क्ल्युजनमध्ये की असं केल्याने की स्त्री शक्ती भारतातली सशक्त आणि निरोगी झाल्याने भारताला त्याचा भविष्यामध्ये काय उपयोग,
असं लिहून ते कन्क्लूड केल्याने ते उत्तर समर्पक होतं. असं एक साधारणपणे स्ट्रॅटेजी असते UPSC मध्ये आन्सर रायटिंग. एसे रायटिंगला कोणते सब्जेक्ट असतात? एसे रायटिंगला एकदम ओपन एंडेड टॉपिक येतात. म्हणजे आम्हाला आलेला नॉट ऑल दोज हू वंडर आर लॉस्ट, म्हणजे भटकणे वाले हर कोई गुम नहीं होते, अशा प्रकारचे विचित्र टॉपिक येतात. तर आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा ॲनालिसिस आणि त्याच्याकडे त्याचा विचार करून त्या टॉपिकचा पटकन आपल्याला 1.5 तासामध्ये तो 10-12 पानी असे लिहायचं असतं. हॅलो सर, तुम्ही IAS झाल्यानंतर तुमच्या घरच्यांची त्यावर काय प्रतिक्रिया होती? सुटलो बाबा असं झालं. आणि आणखी एक होतं की म्हणजे कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना कन्सिस्टन्सीची खूप गरज असते, तर तुमच्या बाबतीत तुम्ही ती कशी डेव्हलप केली? कंटाळा किंवा एखाद्या दिवशी डाऊन वाटणं हा कुठल्याही प्रोसेसचा पार्ट असतो. पण तसं कधी झालं तर मग थोडा वेळ ब्रेक घेऊन एखाद्या मित्राला फोन करून मी थोडा मनाचा विरंगुळा करून पुन्हा अभ्यासाला लागायचो. आणि काय होतं की मी एक माझं करिअर हे सोडून या UPSC कडे वळलो होतो. त्यामुळे आणि मी तिकडे रिझाईन केलं होतं. त्यामुळे मला आता काही स्वतःचा जॉब किंवा उत्पन्नाचं साधन असं काही नव्हतं. त्यामुळे जेव्हा कधी कंटाळा यायचा, डाऊन वाटायचं, तेव्हा मी स्वतःला सांगायचो की आपल्याला हे करायलाच लागणार. यावर काही म्हणजे दुसरा मार्ग काय पळवाट आता इकडनं नाही, आपण इकडे आलो आणि आपण स्वतःच्या डिसिजननी आलो, कोणी सांगितलंय म्हणून आलो नाही. तर आता आपलं काम नीट करणं हे एवढं आपल्या हातात आहे. मग पुढे ते होईल न होईल हा भाग पुढचा. त्यामुळे कन्सिस्टन्सी मोस्टली तरी मेंटेन झाली. एक स्वतःवरती परफॉर्मन्सचं एक थोडं प्रेशर होतं की आपल्याला हे केलंच पाहिजे, दुसरा काही उपाय नाही आपल्याकडे. तर त्यांनी एक डिसिप्लिन मेंटेन झालं माझ्या प्रिपरेशनमध्ये. गुड इव्हनिंग सर. विद्यार्थी दशेत असताना म्हणजे पेपर एक्झामिनेशन आल्यानंतर मुलं जास्त अभ्यास करायला लागतात, अगोदर काय करत नाही, या मेंटॅलिटीवर काय सांगाल? अभ्यास आणि परीक्षा हे आपण कशी डिफाईन करतो ना, त्यावर खूप गोष्टी अवलंबून. एक जे क्षेत्र, तुला कुठल्या क्षेत्रामध्ये रस आहे, तुझ्या हॉबीज काय? अच्छा, पण म्हणजे काय कुठल्या क्षेत्रात रस आहे? म्हणजे खेळायला आवडतं किंवा खरंच शेतीचं शिकायला आवडतं, काय आवडतं? अच्छा, मग पेंटिंग करायला तुला कुठलं प्रोत्साहन किंवा कुठली परीक्षा तोंडावर यायला गरज लागते का? नाही ना, तुला पेंटिंग आपोआपच आवडतं. तर त्या गोष्टीचा अभ्यास सुरू कर. आणि एखादी गोष्ट म्हणजे परीक्षा द्यायची गरज नाही आहे तुला, त्या पेंटिंगमध्ये एखाद्या चांगल्या चित्रकाराला जाऊन भेट, त्याच्याकडनं स्किल्स शिक, कुठेतरी एक्झिबिशनमध्ये स्वतःची पेंटिंग डिस्प्ले कर. अशा वेगवेगळ्या स्वतःसाठी स्वतः परीक्षा निर्माण कर आणि त्याचा अभ्यास सतत करत राहा. आणि मग एखादी परीक्षा तुझ्या ॲग्रीमध्ये तोंडावर आली आणि मग तू 2 आठवड्यांपूर्वी अभ्यासाला बसलास तरी मग चालेल, त्यामध्ये जरी 35% घेऊन तू पास झालास. पण तू जो अभ्यास स्वतःसाठी निवडलास तो मन लावून आणि मन लावून कर, चिकाटी, ते इम्पॉर्टंट. स्वतःच्या परीक्षा स्वतः सेटअप कर, स्वतःचा अभ्यास, तुला कुठल्या क्षेत्रात पुढे जायचं तिकडे सेटअप कर. गुड इव्हनिंग सर. सर, मी 3rd इयरला आहे. UPSCची प्रिपरेशन स्टार्ट केली आहे, पण एक्झॅक्ट स्टार्ट कसा करायचा किंवा डिग्रीचा स्टडी प्लस UPSCचा स्टडी हे सगळं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं याच्यात कन्फ्युजन. मी तर म्हणेन की आता फक्त न्यूजपेपर वाचन आणि त्यामधनं ज्या बातम्या येतात त्या जे UPSCसाठी प्रिपेअर करतात, की तुझे शिक्षक असतील, तुझे आई वडील असतील, त्यांच्याशी डिस्कशन करणं, त्या बातम्या जास्त डिटेलमध्ये समजून घेणं, असा एक थोडा दृष्टिकोन सध्या ठेव. आणि जो तुझा ॲग्रिकल्चरला जो तुझा ॲग्रिकल्चरचा चाललेला जो अभ्यास आहे त्याच्यावर फोकस करून तो चांगला कसा करता येईल. कारण आपल्याला 2 विषय किंवा 2 पेपर हे आपल्या ग्रॅज्युएशन रिलेटेड निवडायचंच असतं. मग आत्ता जर तो अभ्यास तू नीट केलास, त्याच्या नोट्स बनवून ठेवल्यास, त्याच्यामध्ये UPSCमध्ये जुने प्रश्न काय आलेत ॲग्रिकल्चर रिलेटेड, हा जर त्या दृष्टीने अभ्यास केलास तर तो तुला पुढे पण उपयोगाला येईल. त्याच्या उलट जर आत्ता UPSCचा अभ्यास केलास आणि त्याचा इफेक्ट जर आता ग्रॅज्युएशन सब्जेक्टवर झाला तर तो दोन्हीकडे तुला नुकसान करतो. त्यापेक्षा थोडंसं न्यूजपेपर वाचन आणि साईड बाय साईड जे चाललंय त्यावर फोकस ठेवून अभ्यास त्याचा. आणि सर, पॅरेंट्सचं असं म्हणणं आहे की आधी MPSC करून नंतर UPSC द्यावी, याच्यावरती तुम्हाला काय?
हा एक वैयक्तिक प्रश्न आहे. तू दोन्ही MPSCचे आणि UPSCचे दोन्ही पेपर स्वतः बघ, तुला कुठलं इझी वाटतंय किंवा कुठलं सोपं वाटतंय, कुठलं तुला करता येईल असं वाटतंय, तो मार्ग तू निवड. तसंही आता MPSC जे आहे त्याची परीक्षा पद्धती 2025 सालापासून UPSC सारखीच होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार फरक उरणार नाही असं मला वाटतं. तरी पण तू त्याचे पेपर्स कसे येत आहेत, जुने पेपर्स कसे आहेत, हे दोन्ही बघून स्वतः आणि आईबाबांशी आणि शिक्षकांशी बोलून तो निर्णय तू घे. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण एखादा शेवटचा प्रश्न मला असं विचारायचं तर विचारतो. गुड इव्हनिंग सर. माझा असा प्रश्न आहे की सर, आपण प्रिपरेशन करताना क्लासेस लावले होते ना, आणि जर त्या क्लासेसचा कितपत फायदा होतो का, सेल्फ स्टडीचा कितपत होतो, याच्याबद्दल थोडी शंका होती, त्याबद्दल काही सांगू शकाल? नाही, मी क्लास नव्हता लावला कुठे. एक क्लास मी बघून आलो होतो, पण साधारणपणे मला असं वाटलं की आपण आपल्याला स्वतः करता येईल. आणि क्लास लावणं म्हणजे मग कुठेतरी पुणे किंवा बँगलोर, दिल्ली कुठेतरी जाऊन राहणं, तिकडे खाणं, हे सगळं त्यामध्ये आलं. तर क्लास मी काही लावला नव्हता. पण माझं जर मी सांगितलं की माझा एक सिनियर IFS मध्ये सिलेक्ट झाला होता माझ्या आधी, तर त्याचं मार्गदर्शन मला मिळालं. आणि जशी जशी एक एक पायरी क्लिअर करत गेलो ना, प्रिलिम्स क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झालो, मग इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, तसे तसे आणखी मार्गदर्शन देणारे लोक आपोआप मिळत गेले. आणि त्या त्या टप्प्याला योग्य मार्गदर्शन त्या लोकांनी तिकडे मला त्या टप्प्याला दिलं. पण हा एक वैयक्तिक डिसिजन असावा क्लास तुला लावायचा आहे की नाही. कारण मी 11वी 12वीचा जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा सुद्धा मी क्लास नव्हता लावला. तर जेव्हा मी तिकडनं सोडून आलो तेव्हा मला असं वाटलं की ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि ज्या अप्रोचनी आपण 11वी 12वीचा अभ्यास केला होता, आयसर हे एक ध्येय ठेवून तिकडे जाण्यासाठी, त्याच एका एन्व्हायरमेंट आणि अप्रोचनी आपण हा UPSCचा अभ्यास आपल्याला करायचा. त्यामध्ये जास्त एक्सपेरिमेंट्स किंवा नवीन फॅक्टर्स नाही ॲड करायचे. अशा मार्गाने एक मी गेलो. पण तुला जर क्लासची सवय असेल, तुला क्लासमधनं बेटर शिकता येत असेल, बेटर समजत असेल, तर क्लास नक्कीच तू लावावंस, त्याचा फायदाही होतो. एक शेवटचा प्रश्न मी विचारतो, त्याच्यानंतर रॅपिड फायर क्वेश्चन्स असतील आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची सांगायला हवी की समजा टाइम ट्रॅव्हलचं मशीन मिळालं आणि ते रिवाइंड करता आलं, तर तुला आयुष्यातील कोणता काळ परत अनुभवायला आवडेल आणि तो का? आयसरची 5 वर्ष परत अनुभवावी असं वाटेल मला. कारण तो एक वेगळाच काळ असतो. हॉस्टेलवरतीच राहायचं असतं, त्यामुळे मित्रांबरोबर मजा मस्करीही असते. क्लासमध्ये शिकवणं तेही खूप चांगल्या दर्जाचं असतं. वेगवेगळे उपक्रम असतात, कॉम्पिटिशन्स असतात, त्यामध्ये भाग घेणं, वेगवेगळे इव्हेंट्स, फेस्टिवल्स, हे सगळं होत असतं. त्यामुळे विविधतेनी आणि वेगवेगळ्या अनुभवांनी परिपूर्ण असं ती 5 वर्ष होती. तर तो काळ पुन्हा जगावा असं एक साधारण वाटेल मला, पण ते टाइम मशीन नसावं. पुढेच जातो. रॅपिड फायर क्वेश्चन विचारतो. भारत की अमेरिका? भारत. आयसर की UPSC? आयसर. ग्रामीण जीवन की शहरी जीवन? ग्रामीण जीवन. वाचन की लेखन? वाचन की लेखन. आणि शेवटचा थोडा वेगळा आहे, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? ओनली लव्ह, नो मॅरेज. धन्यवाद दादा. उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग आणि सर्वांनीच खूप छान प्रश्न विचारले. तसेच मुलाखत कार यांनी देखील खूप छान प्रश्न विचारले आणि आजचे आपले अतिथी यांनी खूप सुंदर उत्तरं दिली. आता खरंच तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणा देणारा आहे आणि आपण केलेले मार्गदर्शन, सांगितलेले अनुभव आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. आता प्रतिष्ठानाच्या वतीने मी IIS हनुमेश बजे, त्याचबरोबर पद्मश्री दादा इदातेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व श्रोतेवर्ग यांचे आभार मानते. तसेच अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते.